काय शक्ती माणसाच्या देहामध्ये? बोलू नका, शांत बसा. नाही का? माणसाच्या देहामध्ये एवढे सामर्थ्य आहे की त्याला या मनुष्य देहाच्या सामर्थ्यानं नाही का आपल्या स्वरूप स्थितीला म्हणा, उंच भूमिकेला म्हणा, स्थितीला म्हणा प्राप्त होता येते. आणि काही अवघड साधनानं नाही, सोप्या साधनानं. तर या सोप्या साधनाला जर आपण वरलं जर तर होऊ शकतं. नाही का? आपल्याला सवय नाही का? हे खरं सांगा ना, आपण साधू संतांचं ऐकतो का शास्त्राचं जास्त ऐकतो का लोकांचं जास्त ऐकतो? लोकांचं. नाही का? शास्त्र सांगतंय वेगळ्या प्रकारचं, संत सांगतात एका प्रकारानं. शास्त्र दोन आहेत खरं जर पाहिलं गेलं तर. नाही का? पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. नाही का? बाकी मधातले जे काही मतं आहेत वेदांतरातले ते मतं आहेत, पण हे दोन शास्त्र आहेत. आणि दोन एका महान असणाऱ्या भूमिकेतल्या पुरुषाच्या शिष्यानं दिली. पूर्वमीमांसा केली व्यासांच्या शिष्याने जैमिनीने, आणि उत्तरमीमांसा आहे ती व्यासांच्या हाती आहे. आणि उत्तरमीमांसा जर आपण साधू संतांच्या संगतीने जर हाताळली तर आपल्याला दोन कामं करता येतात. परेशान बी व्हायचं काम नाही, दोन्ही कामं आपले होतात. आणि आपल्या संप्रदायामध्ये दोन्ही शास्त्राची मान्यता आहे. का? दोन्ही शास्त्राची मान्यता असून आपण ते वरू शकतो, दोन्हीही कामं हाताळू शकतो आणि आपल्या भूमिकेवर मी ठाम राहू शकतो. अशी स्थिती आज उपलब्ध आहे. नाही का? बेदरतीने लोक आज गिराणामुळं मोकळे आहेत का गुंतलेले आहेत? असून खाता येईना. नाही का? नसून का असून. म्हणजे त्या शास्त्रकारानं सांगितलंय बाबा, आता पूर्वमीमांसा शास्त्र जगातलं सांगतंय आणि साधू संत जग सांगतात. नाही का? पूर्वमीमांसा जगातलं सांगते का जग? बोलत जा बरं. नाही का? पूर्वमीमांसा शास्त्र जगातलं सांगते आणि उत्तरमीमांसा जगत सांगते. कसं आहे? कसं नाराज? नाही का? जग आणि जगातलं. नाही का? आणि जगातलं किती बारकाईनं हाताळणं होतं चांगदेव बाबानं. जगाबद्दल का जगातल्याबद्दल? नाही का? चांगदेव बाबानं एवढं केलं, त्याची कोण करणार होतं? नाही का? त्या योग साधनेला चांगदेव बाबानं हातामध्ये घेतलं आणि जगातला महाराष्ट्रात कोणताच दोष चांगदेवांनी आपल्या अंगाला लावून घेतला नव्हता. नाही का? इतका जगातल्या दोष काढण्याला योग्यासारखं कोणी सापडत नाही. नाही का? पण योगी सुद्धा जगाबद्दलच्या दोषानं दोष येत. नाही का? कोणाच्या दोषानं? जगाबद्दल. आणि आपण तर सगळे जगातच हिंडायलो, जग तर माहीतच नाही आपल्याला. नाही का? खरं सांगा, जग कोणाला तरी ओळखू आले का? आपण जगात नाही का जग ओळखीलं नाही? जग ओळखलं. आणि केव्हा ओळखायचं मग? नाही का? ते ओळखायचं कधी? जे ओळखिल्यावर राहत नाही ते ओळखावा, का ज्याच्यातलं ओळखू ते तसंच राहतं तसंच करावं? त्याच्यामध्ये फिरू फिरू बेतारी ते तसंच राहत. नाही का? दोरीवर भेटलेलं सरपाट मारून टाकावं का तसंच राहू द्यावं? काय करावं त्याला? दोरीवरलं सर्व मारता येत असतं का? वारुळातलं मारता येत असतं का दोरीवरचं? वारुळातलं मारता येते, दोरीवरचं सर्प भासलेलं मारता येत असतं का? नाही का? मारता येत नसतं का? ते पाहिल्यावर निर्भय राहता येत असतं? नाही, दोरीवरचं सर्प नाही ओळखिल्यावर निर्भय राहत असतं का ओळखिल्यावर बरं राहत असतं? ओळखिल्यावर बरं राहतं दोरीवरचं सरप. नाही का? आणि दोरीवरचा सरप ओळखिला की बरं असतं का सरप राहतच नसतं? राहतं. कोणाला अनुभव नाही याचा? सगळ्यांना अनुभव आहे की दोरीवरचा सर्प निहाळून पाहिला की मारल्याशिवाय भागत नाही. असं आहे का? नाही, तो राहतच नसतो. कोण? दोरीवरला सर्प. आणि मग हे तुमच्या आमच्या पुढे जे आलं हे काय आलं? हे नाही का? काय आलं? हे
तुकोबरा सांगतात ना, रज्जू सर्वकार वासने जगदंब, वासने जगदंब, वासने जगदंब, दृष्टांत सांगितलंय रज्जू सर्प आहे ना, तसं हे जगत. रज्जू सर्पाकार भासी येणे जगडंबर. आणि तशा प्रकारानं जर जग आपण हाताळलं, जर प्रपंच सोडायचा नाही, व्यवहार सोडायचा नाही, परेशानी व्हायचं नाही, उत्कृष्ट दर्जेदार जीवन जगता येईल. जवळ काही असलं तर नसलं तरी चांगलं दर्जेदार जीवन जगायला जवळ काय लागतं बरं आपल्याला, नाही का? चांगलं जीवन जगायचं असलं तर काय लागेल आपल्याला? चांगलं जीवन जगायला, नाही का? चांगलं जीवन जगायसारखा योग नाही का आता? माणसाच्या देहातल्यासारखं जीवन इंद्राला जगता येतं का? नाही जगता येत. अरे त्याला तुम्ही लहान समजायले का? इंद्राचं वैभव लहान आहे का? आपल्या सरपंचासारखं आहे का? मुख्यमंत्र्यासारखं, एखाद्या आमदार खासदाराचा एक सारखं आहे का? मुख्यमंत्र्यासारखं आहे का? पंतप्रधानासारखं आहे का? नाही का? त्याचं पद किती काळ टिकणार आहे, नाही का? एवढं टिकणारं पद आहे. आणि त्या पदामध्ये निवडणुका नाही, तर शरीरात घाण नाही, जन्मायचं काम नाही, मरायचं काम नाही, त्या ठिकाणी मुडदा पडत नाही. मेल्यावर इंद्राचे कोणते मायबाप आहेत? इंद्राचे जन्म सुद्धा नाही, ठीक आहे? त्याचा जन्म होत नाही महाराज. तो जर मरत झाला, त्या पदावून च्यूत झाला, तर त्याला सरळ इथे यावं लागतं. बरोबर लिहितात, काय म्हणतात? पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची कुदरे, येऊ लागती माघारे प्रति तुका मने जाती पुण्यशया भोगती, पुण्यशया भोगती, पुण्यशया भोगती. तुका मने जाती पुण्यशया भोगती, पुण्यशया तुम्हाला म्हणतात तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्य संपल्यावर इंद्राला स्वर्गात राहता येत नाही, नाही का? आणि त्या इंद्राला स्वर्गात गेल्यानंतर तेवढ्या लांबून त्याला दृष्टी टाकली मृत्यू लोकावर. मृत्यू लोकांवर दृष्टी टाकली आणि देवाकडे मागणं केले, स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर विठ्ठलाची देवा, स्वर्गीचे अमर विठ्ठलाची देवा, स्वर्गीचे अमर विठ्ठलाची देवा, स्वर्गीचे अमर विठ्ठलाची देवा. रब्बिदासी हो मृत्यूलोकामध्ये जन्म द्या. काय आहे एवढं मृत्यूलोकामध्ये? मृत्यूलोकामध्ये तपश्चर्या करायचं काम पडत नाही, तीर्थयात्रा करायचं काम पडत नाही, उपास वैकल्य करायचं काम पडत नाही, योग याग सुद्धा साधन करायची गरज नाही, नाही का? काय करता येतं? व्यर्थ का
स्थान व्यर्थ कास या करणे इतकंच नाही तर तीर्थ व्रत येम नियम न लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वारण सिमरणे अरे साधं साधं केशवा माधव अच्युत वदता होय पात्र करणे लक्षात घ्या. त्याच्याही पेक्षा ज्या क्षेत्रात उतरल्यावर सगळं जग माग लागतं, सगळं जग माग लागतं, तरी बी सगळं जग माग लागलं तरी ज्याच्या माग लागलं ते मोकळं होत नाही. बरं म्हणून जागोजागी त्याने बोर्ड लावून ठेवलेत, गोलाई आली की सावधान, पूल आला की सावधान. पण आता हे सिद्धीर असल्यावर कसं नाही का काय म्हणतात बरोबर सुद्धा अष्टांग योगेन अष्टांग योगे सिनी जे नाही का अष्टांग योगात बेजार होऊ नका. नियम निरोधेन कीजेरया लागिनी उत्साही नवही द्वारे भानगडीत पडू नका. कोण सांगत नाही का माऊली सांगतात. आमचे संत सोपच अवघड करून सांगते का अवघड्याचे मोकळे करते. काय करतात ज्ञानोबा आहे तर पुन्हा त्या अभंगामध्ये म्हणतात बाबा मोडीशी कर चरण तेने पावसी अंत मोह कृष्णा न रुटे ब्रह्मविद्या केवी गमो. मोठा अन्याय हरिचरणी नाही तुम्ही देवावर अन्याय करायले तर काय करायला. अरे वाणी दिली तुम्हाला आणि त्या वाणीनं तुम्हाला काय तोंडानं कान खुरपायचं का कोळपायचं काय करायचंय वाणीनं. काय म्हणतात गडबड आहे ते म्हणतात बाबा नादी लागशील बरं ते योग्याच्या मोडीशी कर चरण त्याने जमलं तर मरशील. बरोबर देणे पावशी अंत समूह आणि ते जरी केलं तरी मोह कृष्णानं तुटे ब्रह्मविद्या केवी गमो. मोठा हा अन्याय अरे हरिचरणी नाही नमो. अरे मोक्षाची चाड तरी गरज आहे ना मोक्षाची. काय नाही देवाचं नाव घेत राहा आणि हे मी देवाचं नाव घेत राहा कारण देव कसा आहे हे पाहिलंच नाही आपण. एका कसा आहे देव महाराज म्हणतात अरे संसार करणाऱ्यापेक्षा देवाची भक्ती करणारा मोठा आहे. लक्षात घ्या देवाची भक्ती करणाऱ्यापेक्षा देव कळून घेणारा मोठा आहे आणि देव कळून घेणाऱ्यापेक्षा देव समजणारा सगळ्यात मोठा आहे. आपल्या शक्तीने एवढी आत्ता नाही काही इथं नाही माहीत नाही. महाराज आमचे नेहमी म्हणतात आता शक्ती नाही काही इथं नाही घरी काही माहीत नाही. माहीत असून शनी नाही का मोठा हा अन्याय जे हरिचरणी नाही नमो. हरीच्या नामाला जे नमस्कार करून त्याचं नाव घेत नाही ते बेजार होतात आणि 84ला जातात. लक्षात घ्या म्हणून 84 चुकायचे असली तर देव कोण घ्या आणि देव किती मोठा आहे त्याचा अंत लागत नाही. हो ते देव किती मोठा असेल त्याचं नाव किती मोठं हे बी पाहिलं नाही आपण. गगनाहुनी वाढ नाम नाव मोठं देवाचं आकाशापेक्षा
ज्ञानोबरायनं गरजेनं विचारलं देवा मोकळं व्हायला जर नाम घ्या म्हणता तुम्ही, पण ते नाव केवढं आहे? निवृत्तीनाथ म्हणतात अरे आकाशापेक्षा आहे मोठे का? सगळ्या 5 भूतामध्ये कोण मोठे? आकाश मोठे. आकाश एवढं मोठं आहे महाराज, त्याचा हिशोबच लागत नाही एवढं मोठे आहे का? म्हणून त्या आकाशापेक्षाही देवाचं नाव मोठं आहे का? आणि त्या मोठ्या नावाला जर आपण भजन केलं, त्याचं जर शरण केलं तर काय होईल? त्या मोठ्या वस्तू सारखंच आपलं अंतकरण मोठं होईल, स्वच्छ होईल. आकाश किती स्वच्छ आहे का? गद्दळ जर झालं ह्या निसर्गानं तर या आकाशाला धक्का लागतो का? नाही ना. किती बी धूळ उडाली तर आकाश मळतं का? किती वर्षावर झाला हिमवृष्टीचा तरी आकाश भिजत का? नाही. सगळं ब्रह्मांड पेटलं तर आकाशाला आळ लागेल का? इतकं स्वच्छ आकाश. त्याच्यापेक्षा बी तू स्वच्छ असलं पण गदळ वागायलाच काय करावं आता? त्याच्यापेक्षा तू समजुतीनं गदळ आहेस का स्वरूपानं? समजुतीनं. आणि समजुतीनं गदळ असला तरी चांगला आहे का पांगला? चांगलाच आहे. कोण सांगायला तुम्हाला असं घरी येऊन? अरे समजुतीनं बिघाडा का स्वरूपानं? कशानं बिघाडा? समजुतीनं बिघाडला. अरे लय सोपं आहे गाड्या. फक्त समजूत बरोबर करायची का आपल्याला चेक करायची? फक्त समजूत बद्दल बरोबर करायची. आणि ती समजूत बी कारणानं झाली काहीतरी. लक्षात घ्या, त्या समजुतीला कारण अनादिकालचे संस्कार आणि आत्ताचे शिकवण आणि पावलाला असणारी ही जगताची असणारी अनुभूती, या 2-3 कारणामुळं आपला काय निश्चय झाला असं घ्या. त्या निश्चयाच्या योगानं आपण बरळायला लागलो असं काम झालंय आपलं नाही का? म्हणून हे सगळं बाजूला होण्याकरता नाही का आत्म्याच्या ठिकाणी आपणच आरोप केल्यासारखं, त्याला आद्य आरोप म्हणतात. काय अवघड आहे का? आद्या आरोपाला काढायचंय. लक्षात घ्या, आद्या आरोप काढायचा आणि त्याचा शेवट पारमार्थातून आद्या कशाकडे घालायचा? आपल्याला अपवादाकडे घालायचा आहे. लक्षात घ्या, हे काम कोणीही करू शकतं गड्या. हे काम मनुष्य देहातल्या कोणत्या बी वर्णातला, कोणत्या बी आश्रमातला, कोणत्या बी दशेतला, कोणत्या बी स्थितीतला, आता काय अडचणी नाही का? सगळ्या वर्णातल्या धर्मातल्या लोकांना या क्षेत्रात पाय टाकायचा अधिकार वेदानं नाही दिला. काहीला दिलाय, काहीला दिला नाही. पण ह्या बाबतीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. सगळं अशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिचा आहे. म्हणून अनंत असलेल्या संस्कारानं आपण जरी कदळ असलो तरी ते संस्कार काढता येतात नाही का? ज्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या समजुतीनं, अनेक प्रकारच्या व्यसनासारखं दूषणानं आपण ग्रस्त आहोत नाही का? महाराज एके ठिकाणी सांगतात संसाराच्या अंगी. संसार म्हणजे संसार कशाला म्हणा? संसाराचा आरंभ कुठून होतो? महाराज सांगतात अरे अध्यारोपातून होतो. कुठून? अध्यारोपामधून संसाराचा आरंभ होतो आणि अध्यारोपामध्ये शरीरापासून सुरुवात होते. हा पसारामध्ये संसार का शरीरच म्हणजे संसार? काय भानगडे? शरीरच म्हणजे संसार. आणि त्या शरीरामध्ये अनेक दूषण आहेत, त्याला व्यसन म्हणतात महाराज. अनेक प्रकारचे दूषण येतं आणि त्या शरीरात राहून त्या सगळ्या व्यसनाला, दूषणाला निवृत्त करता येतं. फक्त नामसाधना जर जपली तर आपल्याला आपली स्पष्टता ओळखू येते. एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. भगवान सुद्धा गीतेमध्ये सांगून गेले, लक्षात घ्या. आणि त्या गीतेमधला अवघड शब्दाचा अर्थ ज्ञानोबानं आपल्या सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये आणलाय आपल्याला पाहण्याकरता. म्हणून ते म्हणतात या शरीराला तुम्ही मी समजता नाही का? जगाला खरं समजता. 2च काम अवघड झालेत नाही का? जे खरं आहे का खरं समजतो आणि शरीर मी आहे का मी समजतो. झालं मग. आता शरीराकडे निहाळून पाहायचं का ढोबळून पाहायचं? कसं पाहायचं? वस्तू मात्र निहाळे आपण वासी. काय म्हणतात? दृश्याची अवेळे दृश्य द्रष्टत्व वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपण पाची. निहाळीत नाही का? ह्यो कोणाला? अनात्म्यालाच निहाळून बेजार नाही का? कोण आणि कोणाला निहाळता येतंय? ज्यांना निहाळता येतं. आत्ता निहाळता येतंय. इतकं साधन मोठे. अरे महाराज म्हणतात गुरु करायच्या अगोदर तुला बरंच माहितीये का? गुरु केल्यावर नाही झालं, आधीच माहिती आहे. गुरुजीच्या अगोदर माहिती नाही का? आपल्याला संत भेटायच्या आधी सुद्धा माहिती आहे. पण आपलं वागणं मात्र महाराज म्हणत असतात गैरगुंग्यासारखं असल्यामुळे आपल्याला मिळ लागत
नाही तर आपलं आधी माहिती आहे. नसलंच माहीत तर संतांच्या संगतीमध्ये येऊन जगाचं स्वरूप तरी पहा कसं येतं नाही का. जगाचं स्वरूप पहा. दोनच वस्तू आहे तिथं, एक दिसणार जग आणि एक आत्मस्वरूप. जगामध्ये अनेक रूपानं असलं तरी जगच आहे, पण त्याही रूपात असलेली माती ओळखीली का. माती अनेक रूपानं किती रूप धरलेत मातीनं. घराच्या रूपानं काय आहे, मातीच आहे. घरातले वस्त्र, घरातले टपर, घरात राहणारे माणसं मातीचे नाही का. 18 पगड जाती का हलटच्या हलट माती काय भानगडे नाही का. अरे किती नित्त ध्यानात येतं, सहज ध्यानात घेता येतं. तिला मातीला सोडून काय आता नाही का. आणि मातीला माती कळते का, नाही. आणि ज्याला कळती माती तो माती आहे का निवडाला कले ताण आहे का नाही का. घुसळण करायचं का त्या ताकासारखं, घुसळण सुद्धा करायचं काम नाही. ज्याला कळत तो माती आहे का. बरोबर आहे का, तेच आहे. लक्षात घ्या बरं. पाहिलंच नाही आपण जगाला काय म्हणून पाहतो आपण. सत्य म्हणून समजलेलं आहे, पण त्याचं रूप ओळखलंच नाही. दिसतं हे त्याचं रूप आहे. आणि त्याच्यामध्ये वारंवार बदल होतात, तर तो बदल होणारी बरोबरच आहे. असं होतच असतं असा निश्चय आहे. पण असं होतच असतं खऱ्यात का खोट्यात नाही का. खऱ्यात कसं होईल आणि खऱ्याशी कसा मेळ लागल. मेळ लागायला खरंच लागतं का खोटं, खरं लागतो. पण एवढा मोठा शक्तीचा संच त्याच्याकडे असताना ती शक्ती अनाठाई तो वापरतो. म्हणून ह्या जगाकडे पाय बाबा. अरे जग इतकं अस्थिर आहे, इतका वेग ह्या जगात. किती वेग आहे. 12व्या शतकामध्ये ज्ञानोबराने सांगितलं होतं की हे जग असं आहे, लावणी डोळा उघडे तोवरी कोडी वेळा घडे मोडे, डोळा झाकून उघडूस तर कोटी वेळा बदलतो नाही का. परंतु ज्ञानोबरायला उशिरा जरा ध्यानात आलं. त्या लोकांना गज सांगितलं म्हणजे आणि काय ध्यानात घेतलं नाही. मग नाट्य महाराजाच्या रूपामध्ये आल्यावर त्यांनी हरिपाठामधनं पुन्हा सांगितलं बाबा आता थोडं जरा स्थूल सांगितले, जरा लांबणीकडचं सांगितलं, थोडं अलीकडे येऊन सांगितलं. आता म्हणतात ते एका तासा माझी कोटी वेळा असेल, लावणी डोळा उघडे आणि 1 तास नाही का. ते आता तरी ध्यान देईल, पण आता याचं ध्यानच इकडं आहे, तिकडं ध्यानच नाही त्याचं. कुणीकडं ध्यान आहे. त्यानं शरीर मी समजलंय आणि शरीर मी समजून तितक्यावर थांबला नाही. शरीरालाच आत्मा समजले. काय समजलं शरीराला, आत्मा. आता आत्मा सुखरूप आहे, पण शरीर आत्मा समजल्यावर शरीराला काहीतरी सुखा करता लागत. म्हणजे सुखाचं स्थान विसरलंय आणि बाकीचे पदार्थ सुखा करता जवळ करायचे. घेणं काम झालं नाही. आत्मस्वरूप विसरल्यावर काय होतं, आपण सुखस्वरूप हे ध्यानातून जातो आणि हे बाकीचे जे पदार्थ आहेत ते सुखा करतायत असं ठरवतं त्याच्या मनानं आणि ते प्राप्त करायला सुरुवात करतं नाही का. आणि प्राप्त व्हायला जर अवकाश लागत असेल, इमानदारीने जबत असेल तर बेमजी करायला तयारी त्याची काय कमाली. असं त्याचा सारखा उपक्रम सुरू आहे आणि असं कोणाचा नाही, सगळ्यांचा आहे. आणि संत तर म्हणतात बाबा ते बाकीचे पुकाने सोडा, पण अगोदर रामनाम स्मरण करा. काय करा, राम राम स्मरा आधी नाही का. लाहो करा गाला बळबंदी नाही का. कामाच्या आधी काम करावं का ते मला तरी करावं कमीत कमी. जे मला केलेलं ओपन का आधी केलेलं ओपन नाही का. 75 झाल्यावरच 75 करावं का आधी 7लाच करावं. आधीच करा. कधी करावं का केले नाही का. 75 ते मलाच केले का अगोदर केले. ते तर म्हणतात राम राम आधी स्मरण करा, पण तुम्हाला 75 वालं 60 वालं मी नाही वाटणार. कोणतं बरं आहे, 75 वालं बरं आहे का 60 वालं बरं आहे का कोण आहे हे तरी बरं आहे. हे कोणतंच बरं नाही. त्या कोणत्याही मधी कधी मृत्यूचा प्रवेश होईल आणि आपली ताटातूट करून 84लाच जावं लागेल. आणि जर आता निवाडा केला आणि ओळखीलं जर मनादी सावध व्हावे. कोणाचं वचन आहे, नामदेव महाराज नाही का. ते म्हणतात जन्माला यावं माणसानं तर कीर्तीच्या स्वरूपामध्ये उरला पाहिजे नाही का. असं काहीतरी कृत्य करावं. ते कृत्य करण्याकरता काही नाही हो. स्वरूपात ज्या असणाऱ्या स्थितीकडे जर बघितलं आपण
बुद्धी आहे किंवा जगाकडे तरी बघा, ते जग कसं आहे. आणि साधू संत म्हणतात दिसत असताना नाही. हे पटासारखं आहे का आपल्याला? काय म्हणतात? दृष्टांत सांगतात गुरुजी, नदीत पाणी कधी आहे महाराज? नदीतलं पाणी दिसायलंय का असायला? दिसत असेल पण नदीत कधीच पाणी नाही. म्हणलं नदीत खळखळ वाहती, पण वाहतीत चाललेलं पाणी पाहिलं डोकं असलेलं चाललेलं नाही का? जैसे वाहते पाणी जाई वेगे आणि तेच तेच दिसू लागे मागे. तेच वाटतं का तेच असतं. जैसे वाहते पाणी जाई वेगे तेच तेच दिसू लागे मागे, तैसे असतच असे जे जगे. पाणी जे संत नाही का? आता पाण्याच्या धार सारखी चालू आहे. हे सगळे पाण्यातच आहेत. कुठे ते पाण्यात आहेत. म्हणून ही जागा आता कोरडीच आहे, कवली झाली भरलेली आहे का? नाही. बसलेले शरीर येऊन बसलेले गेले का आहेत? गेले. त्या शरीराचे श्वास त्याच्या बरोबरच गेले, त्या शरीरातले इंद्रिय त्याच्या बरोबरच गेले. कोण राहिलं धारीमध्ये? त्याच्या बरोबरचे मन हे बी गेले. पाहणारा मात्र तसा नाही का? म्हणून कधी जग आहे, आत्ता आहे. गुरुजीचे काही वाक्य बरं ते म्हणतात, जग पाहत जाऊ नाही येण्यासारखं. जग कोण पाहत हे पाहत जाऊ. काय म्हणतात ते? जे कोण पाहिलंय हे जग नाही का? वस्तुस्थितीनं जग कोण पाहतंय आणि तो पाहणारा काय होऊन जग पाहायला लागला. पाहणारा कोण होऊन पाहला? पाहणारा ब्रह्मरूप होऊन पाहला का साक्षी होऊन पाहला का प्रमाता होऊन पाहला? काय भानगडे रे? फार सोपा इलाज आहे गड्या हो, काही नाही. देवाचं नाव रात्रंदिवस इमानदारीने घ्यात जात जा. ह्या भानगडी करता घ्यात जा. कशा करता? ठीक आहे. लहान भानगड वाटली का तुम्हाला? नाही का? किती बी संसार चांगला असला त्या संसारात रमणं महान मूर्खपणा आहे. कशा शहाणपणा आहे? मूर्खपणा आहे. कोणी म्हणा नाही का? म्हणून लक्षात घ्या, काय म्हणून जग पाहतो ते म्हणतात ब्रह्मस्वरूप होऊन जग पाहिल्यावर आत्ताच जग नाही. वस्तूमध्ये जग आहे का? प्रपंच नाही जाना एकाकार वृत्ती झाली. आता कपडे नाही. कपडे आहेत काही अंगावरले? नाही, कपडे नाहीत बाबा. ते एक धाग्यानं झालेले कार्यक्रम आहेत. आडवा उभा धागा झाला त्यानं झाले कपडे. अरे आडवा उभा धागा झाला तरी बी कापसाला सोडून येत का? नाही. सगळ्याच्या अंगावर कापूस आहे म्हणतात महाराज का कपडे? कापूस आहे. नाम मात्र लुगडे एरवी सुतच ते उघडे. काम माती मृत भांडे दया परे. कुंभाराच्या घरची सगळी भांडे मातीमय आणि सगळ्यांच्या अंगावरचे वस्त्र कापूसमय आहेत. नाही जरासं पुढं सारखा ना खोल पाण्यात. कापूसमय आहेत का मातीमय? मातीमय आहेत का ज्ञानमय? ज्ञान तूच आहे गळा कपडा. तो अमितला आताच लपडा. तो जर समजून तुला कपडा तर तो हा कधी मिठला लपडा.
आता मिटला. बरोबर आहे काय म्हणतो बाबा, कोणाला झेप नाही, प्रपंच हा नाही जाना, आत्ता जाना. तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, त्याच्यात काय करत नाही, पण जाना. म्हणायला अडचण नाही, म्हणायला अडचण नाही का जाणायला, जाणायला अडचण नाही, म्हणायला म्हणा, पण जाना. प्रपंच हा नाही जाना. पण कधी एकाकार वृत्ती झाली, एकाकार वृत्ती झाल्यावर प्रपंच नाही. आणि ते म्हणतात का मी न माझे, हे विषय आंधळ्याचं बोल नाही, कशा आण्याचं विषय, मी माझे हरपले विषय आंधळ्या बोली. कशानं झालं, उपरती सद्गुरु बोधू तेथे प्रकृती सगळी प्रगती आणि धर्म मार्ग संप्रपंच हाती कारकीर्द झाली. लेखा हे मला माझ्या सद्गुरु मिळाले म्हणून धर्म जागो निवृत्तीचा त्यांनी दिले पडळ ज्ञानाचा निज बोध. मला हे नेहमी ज्ञान वाटतं का जग, काय वाटतं नेहमी, अरे ज्ञानच, ज्ञानामुळे ज्ञानाला जग का जगाला जग, जगाला जग आहे का ज्ञानाला, ज्ञानाला ज्ञानालाच ज्ञानाला जग आहे का जगाला ज्ञानाला ज्ञान आहे. काय म्हणकडे किती सोपं आहे नाही का. पण आपल्याला दिवसभर उपाशीला आल्यावर गिरण पाळलं वाटतं, कसं वाटतं नाही का. आणि काय बेजार व्हायचे धंदे. आणि ते गिरायला म्हणतो भारतातून दिसत नाही, वेद पाळायची गरज नाही. हा असं कसं काय म्हणतो ते, वेद पाळायची गरज नाही. वा अरे वा पठ्या, अरे कुठून बी गेलं तरी त्याची वेद पाळावं लागते ना. तिथून पाकिस्तान गेलं मग का चंद्र त्याच्या झेंड्यावर गेला काय भानगड नाही का, भानगड काय नाही का. तुमच्या भावकीतला माणूस अमेरिकेत गेला म्हणून सुट्टी पाळायची गरज नाही का, म्हणलं का अमेरिकेला एअरपोर्टच का काय तू भावकी सरासरी हुशार होत नाही. भयतड गेले हुशार कोणाच्या मागे झाले काय आगम शास्त्र मग काय झालं तुझ्या आगलीच्या पुढे थोडं नाही का. जरा काहीतरी जरा थोडं जागेवर आहे ना नाही का. म्हणून ते करून त्याचा भाग करता येतो. पुन्हा कोणाचा शब्द अंगावर यायची गरज नाही. काय शक्ती आपल्यामध्ये नाही का. हे सगळं व्यसन पाळून मोकळं राहता येतं. व्यसन पाळून शरीरामध्ये आल्यावर लय मोठे व्यसन नाही. तर म्हणले आम्ही गेडी वडीत नाहीत, तंबाखू खात नाहीत, काही पियत नाहीत, खेळत नाहीत, तरी पण शरीराला मी समजतो ना हे रिकामच व्यसन निघाय तुला नाही का. आणि कवरक समजणार आहे महाराज झाला तरी मी म्हणतो, भजना झाला तरी मी म्हणतो, ऐकायला म्हटलं तरी मी म्हणतो, इकडे येत नसला तरी सगळे दिवस आपण कोणाला व्यसन नाहीये, कोणाला व्यसन. म्हणजे बालपणापासून व्यसन एक आधारतल्या मदत लागले कवापासून. आणि बायको मनाची व्यसन कवापासून लागलं तूच सांगा. आधारतरी लागलं का पहिले बसून महाराज माळ घाला ना, आधात्री कशी घाला म्हणून तुम्ही आता पहिल्या बायको कशी घेतो आधात्री, तुला बायको कशी पडली आधात्री म्हणत तरी आता आधात्री कशी करू नाही का. पहिल्यापासून जीव बायकोला बाटलाच नाही ना, आता मधात कशी करू असं म्हणलं अरे का. आता ते इतका धांदवला पण आता तर वेळ आता नवरा होईल म्हणून सांगतात काय होईल नाही का सांगताच येत नाही का. म्हणून अशी हे स्थिती आहे. आता ही आपल्याला जागेवर पाळून शांत होता येते नाही का. अशा स्थितीला प्राप्त होता येते. आणि माणसं मग संतांचं ऐका, ग्रंथांचं ऐकू नका. आणि जर नाही ऐकलं काय होईल पुढं काही सांगता येत नाही. भयानक परिस्थिती हा आज निर्माण आहे. लक्षात घ्या, कोणता दिवस कसा उजाडत काहीही सांगता येत नाही, इतकं भयानक झालं. अरे तुम्ही संतांच्या संगतीत हा स्वरूप स्थितीला कधीच काय होत नाही म्हणा. गेलायच का काय तू, तुला दगडावर आपल्या मरण नाही का, मरणच नाही. डॉक्टर म्हणे तुला तू काही खाय, तुला दगडावर आपले मरण तलवणार. अरे मरणच नाही, काही खाल्लं तर मरण नाही. त्याचं औषध खाल्ल्यावर मरण नाही का, काही खाल्लं तर मरण नाही, काही खाल्लं तर मरण नाही. आता काही खाल्लं तर मरण नाही का, याला नीट धोरण नाही. काय करा त्याला आता किती म्हणून आपण इतके भाग्यवाडीत महाराज दर्जेदार जीवन जगता येतं कोणाला. अरे कोणाला बी मनुष्य देहातल्या जीवाला आयुष्याच्या साधले इतका महान ठेवा हाताला लागलाय आपल्या काय देहाची आणि आपल्या भविष्याची संघटना किती काळ आहे काही सांगता येते.
त्या आयुष्याच्या तेवढ्या साधनानं सच्चित आनंद पदवी हातात घेता येते. नाथमहाराज भागवतामध्ये येतात, मनुष्यदेहाचे विज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे अधिकार नारायणे आणि कृपा अवधून दिला. पाहू एवढा अधिकार जर हातात घेतला, आपण कोणाच्याच कशालाच स्पर्श करणार नाही. सध्या अरे आपलंच आपलं वाटणार नाही का दुसरं आपलं वाटत? आपलंच आपलं वाटणार नाही, याला आपलं आपलं वाटतं का दुसऱ्याचं जे आपलंच वाटतं? नुसतं वाटतं का वडीतं? कपडे चांगले, लोकांनी मानलं, सगळं ध्यान लोकांच्या याच्यावर नाही का? अरे आपल्या याच्यावर लोकांच्या द्रव्यावर, लोकांच्या वस्तूवर ध्यान ठेवणं स्वतःला तरी चांगलंय का? लोकांना चांगलंय का? गावामध्ये 4 मित्र होते बरं, आणि प्युअर चोर होते अट्टल, पण 4हीचं मित्रत्व होतं. मित्रत्व होतं म्हणल्यावर एक जीवन राहील ते, पण त्याला वर्ष 6 महिने काही सापडलाच नाही योगाला चोरी करण्याकरता. एक दिवशी त्याने चोराचंच घर फोडलं. कोणाचं? चोराचंच फोड होते म्हणजे आपल्यात आणि घर फोडून पैसा सापडा, आणि तो सापडा तर मेहनतीचा सापडा का कसा सापडा नाही का? आता पैसा तर सापडलाय, घर फोडलं, आणि कुठंतरी एका ठिकाणी ते वाटण्या करण्याकरता बसले. पण आता त्या दोघांचे दोन गट झाले, ते दोघं आणि हे दोघं जण वाटणे करायच्या मध्ये माझ्याकडे काही माझ्याकडे मला भूका लागल्यात, आधी काहीतरी खाऊन मग वाटणे करू. आता काहीतरी खाऊ मला आले का कोणी भाकरी घेऊन थोडं जाणार तिथं. हे म्हणले 2 जण जाऊन काहीतरी आणा, कुठून तरी आणा. 2 जण जाऊन तीर्थपुरीहून कुठून तरी आणा. मग 2 जण आपण काय करू, जरा खाऊ, रात्र आपलीच आहे आता नाही का? आता ते तीर्थपुरीला ते गेले का आणायला, त्याने तिकडं डोकं लावलं, आपण काय करू, इथंच खाऊन जाऊ. ते 2 तिथंच बसले आणि त्याच्यात काहीतरी टाकून नेऊ, म्हणजे काय होईल, त्या दोघांचा मुर्दा पडल, राहिलेला आपल्या दोघांनाच होईल. ते कोण ठरून आले ते, आणि ठरून आले आणि जेवून आले. आल्यावर यायला सांगितलं हे आणलं आम्ही डब्बा. ते म्हणले डब्बा आणला पण पाणी, ते म्हणले पाणी नाही आणलं. तुम्ही? आम्ही खाऊन आलो. म्हणजे तुम्ही खाऊन पाणी घेऊन आले आणि आमची सोय? ते म्हणले आता तुम्हाला पाणी नाही म्हणजे आता कसं करा? ते म्हणले आता काय करा, तुम्ही डबा इथं टेका आणि त्या पाटावून जाऊन पाणी आणा, जवळच काय लावणे, आम्ही बसतो तिथं. आता त्याने ठरवलं होतं, त्याने ठरवलं का काढून आणलं, त्याच्यावर काढून आणलं. याने काय ठरवलं होतं, ते दोघं आले की आपण त्याला पाण्याला झाडू आणि पाटात लोटून देऊ, आपण हे दोघं वाटून देऊ. ऐका, आता ते आले तिकडून, ते जेवून खाऊन आले आणि पाटाला त्याला झाडलं. पाटाजवळ गेल्यावर गेलं नाही लोटून, ते गेले वाहून, ते वाहून गेले आणि तिथून आल्यावर हे जेवले. काय यायचं असं व्हालंय का? आपलं तसंच चाललं म्हणून आपल्याला ह्या भानगडी करायची. अरे आपल्याला आपलं अज्ञान आहे म्हणून हे घटना घडतात. ह्या स्पेशल अज्ञान आहे कोणाबद्दल? आपल्याबद्दल आणि जगाबद्दल ते अज्ञान आहे, आणि ते अज्ञान संतांच्या संगतीमध्ये काढता येतंय. आणि ते काढण्याकरता साधू संत काही फार मोठं तुम्हाला आव्हान करीत नाही. म्हणून तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये आव्हान सगळ्याला केले. अभंगामधनं सगळ्यांना बोध करतात. गड्या चला आपण कुठं जाऊ? पांडुरंगाकडे जाऊ. चला जाऊ रे सामोरे. सामोरे जाण्याकरता, तत्वज्ञान ग्रहण करण्याकरता का नामस्मरण करण्याकरता? तत्वज्ञान ग्रहण करण्याची शक्ती ही आपल्याला, आणि तत्वज्ञान ग्रहण करण्याची शक्ती तर नाही, आणि शक्ती तर ती पाहिजे. ती कशाने येईल? नामानं येते का? कोणाच्या? देवाच्या नावानं शक्ती येऊ शकते नाही का? एवढी शक्ती येऊ शकते देवाच्या नावानं. म्हणून समोर चला आणि काय करा? परमात्मा धुरा असणारा ह्या सगळ्या विश्वाचा त्याचं नामस्मरण करू आपण नाही का? काय करू आपण? त्याचं नाम. कोणाला करता येत नाही नामस्मरण? कोणाला करता येत नाही. आणि नामस्मरण करायला काय सोडावं लागतं, काय धरावं लागतं नाही का? नामस्मरण करण्याकरता स्नानाची पण गरज नाही. व्रत वैकल्याची वेळ काळ कोणत्यातरी काळात कोणत्यातरी वेळात जपाव का? काळ वेळ नाम आणि फल 2 पक्ष. आपण एका पक्षाचे का 2 पक्षाचे नाही का? कोणत्या पक्षाचे नाही का? आता आमचे मदन महाराज काही सामान्य माणसं नाही. आता ते एका वाटाने गेले, मी एका वाटाने चालतो.
नाही का? आपण एकाच पक्षाचे आहेत हे खरे, पण आता आपल्या आईकडचा पक्ष सांगायचं मला आणि बापाकडचा सांगायचा आहे. घ्या आपली आई का भावकीतली आहे का काय पोरगी? नाही का? आई आहे की नाही आपल्याला? नाही का? भावकीत करते का सोयऱ्या धायरात करते सोयरी? मग आपली एका पक्षाचे का दोन पक्षाचे? अरे बेमन माझं यार एकच पक्ष धरा दोन नका. ते व्यवहारात झालं बाबा, पण आपली उत्पत्ती आपल्या शरीराची दोन पक्षाची हे कराय ना, आणि दोन्ही पक्षाकडच्या मंडळीचा उद्धार होतो. कशानं? नामस्मरणानं. काळ वेळ नाम आणि बल दोन्ही पक्ष पाहिजे. नामानं एवढं सामर्थ्य नामामध्ये आहे. मग काय करा गड्या, चला सगळेजण मिळून देवाचं नाव घ्यायला लागू. नाही का? देवाचं नाव घ्यायला लागू, पण हेतू विरहित कोणताच हेतू ठेवून घ्यायचं नाही. हेतू ठेवून घेतल्यावर संसार भेटल, काहीतरी हेतू ठेवून घेतल्यावर संसार भेटल. नाही का? आणि हेतू रहित घेतलं की बिलकुल सांगायचं काम नाही. देवाला अंतकरण शुद्ध होत चालत असतं. देव काही सामान्य व्यक्ती का? फार दृष्टीवान येतो. काहीच नाही मागितलं तर तो देव स्वतः म्हणू शकतो. नाहीतर म्हणणारा आहे पण दर समोरचा न मागणारा असं अंतकरण स्वच्छ करीत चालतो. कोण? देव. आणि अंतकरण स्वच्छ झालं की त्याच्यामध्ये शक्ती येते. आणि एवढं सोपं साधन हाताला लागलेलं पाहिलं तुकोबारांनी. सगळ्याला आव्हान तर केलंय आणि एवढं सोपं साधन एवढ्या मंडळीने घेऊन चालायचं मिळाले बरोबर. एवढा तुकोबाराला आनंद झाला. आता साधन सापडलेलं आहे आणि त्या साधनानं सर्वांनाच ते साधन हाताळता येते. त्या साधनानं उच्च असणाऱ्या भूमिकेचं साध्य हाताळा येते. कोणाच्या? मनुष्य देहातल्या जीवाला. इतका आनंद झाला. आणि सगळ्या मनुष्य देहातल्या जीवाला इच्छा एकच आहे. माध्यम वेगळे असते नाही का? माध्यम वेगळे असते, पण सगळ्या माध्यमांमधलं एकच इच्छा आहे. लक्षात घ्या. कोणाला घर नसल, कोणाला पत्नी नसल, कोणाला मुलगा नसल, कोणाला इस्टेट नसल, कोणाला सर्व्हिस नसल, काय नसल, पण या सगळ्याच्या पाठीमागं का असल? काय नसल, काय असं सगळ्याच्या पाठीमागे एकच असेल. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती ही साधारण इच्छा आहे का असाधारण? काय कवाले राजा महाराज कवा लक्षात येईन हो यायच्या? कशात यायला आधी लागते? कशाला लक्षात येईन मरायला? लागलं तर संतांच्या नादी लागावं का? कोणाच्या आधी? नाही का? कोणाच्या आधी नादी लागतेत, नाही तर म्हणतात माझ्या नादी लावलो. काय हाणून घ्यावं का काय? तूच ह्या नादी नाही तर आमच्या कशा नादी लागा बाबा? नाही का? काय तू या नादी का? अरे ही असाधारण इच्छा लक्षात घ्या. का साधारण? महाराज या इच्छेला कधी समोर तरी जाता येईल का? नाही का? अरे असाधारण इच्छा तर संताला असू शकते. मला साधारण इच्छा तू खरं कारण आहे का असाधारण? काय कमाल आहे. लक्षात घ्या. आणि हे लक्षात यावं. आणि प्रत्येकाला इच्छा आहे फक्त सुखाची. नाही का? आता ही सुखाची इच्छा आहे. हे बावळेपणा आहे का शहाणपणा? सुखाची इच्छा नाही का? सुखाची इच्छा झाली. कमाल कसं म्हणावं? नाथमारा देतात नाथाच्या घरची उलटी खून आणि कोणाला तहान लागली? पाण्याला लागली. आता साखरेला आणि गोड व्हायचं असलं तर कोणाची इच्छा करावी तिने? साखरेला पुन्हा गोड व्हायची इच्छा झाली तर कोणाला जवळ करावं? नाही का? बुवासुंदीला जवळ करावं का? जिलेबीला करावं का? नुकतीला करावं का? शिर्याला जवळ केले? कोणाला जवळ केल्यावर ती जवळ राहील? नाही का? का तिच्यामुळं सगळ्याचं बरं हे का कोणाला जवळ केल्यावर बरं राहील? तिच्यामुळं सगळ्याचं बरं नाही. लक्षात घ्या. तिच्यामुळं सगळेच गोड आहेत हे तिच्या ध्यानात नाही फक्त. नाही का? म्हणून तुम्हाला सुख पाहिजे. तुमच्यामुळे हे सगळं सुखरूप वाटायला लागलंय. सगळ्यात सुख वाटायले. खिशात तर सुख नाही, तुमच्या अस्तित्वानं त्याच्यात सुख दिसायले. कोणाच्या? आपल्या अस्तित्वानं. आपल्या अस्तित्वाने फार शक्ती आहे. अस्ति लक्षात आली का? अस्ति नाही का? अस्ति चर आचारामध्ये आहे. अस्ति कोणाकोणात आहे? चर आचारात आहे. भाती मात्र चरातच आहे. भाती आचारात नाहीये. कशी राहू शकेल? घ्या नाही का? फार सोपं येऊ. आणि तुमचा उगम फक्त नामस्मरणापासून सुरुवात करा. अरे झोपी
तू उठल्यापासून अंग टाकूस तर फक्त देवाचं नाव घेत राहा, त्याला प्रार्थना करा. देव फार वाट पाहतो हो, नाही का? काही बी मागणाराची, काही व्यवस्थित मागणाराची, व्यवस्थित मागणाराची. कारण व्यवस्थित मागायचं जे ते त्याच्याजवळ भरपूर आहे, आणि जे व्यवस्थित मागणं नाही त्याच्याजवळ नाही. अरे तुमच्या घरी 2 पोळ्या शिल्लक कधी राहत नाही. आघाव करतात बाय का, तेवढंच करते. किती करते यार, तेवढंच करते. आणि बरं खरंय त्या विचारायचं, शिल्लक केल्यावर खराब होईल ना ते. म्हणून जर तुमच्या घरी 2 पोळ्या शिल्लक राहत नाही तर ते शिल्लक जग कशाला मरायला करी का? ईश्वर आघाव जग निर्माण करीतच नाही. तो जो मर्यादित जग निर्माण करतो का आघाव, आणि जग निर्माण करीत असताना तो फार हुशार आहे. तुमचा कर्म सापेक्षित निर्माण करतो का शिल्लक करून ठेवतो? पुन्हा तो म्हणतो हे जग जे केलंय का तुम्हीच केलंय? कोणी केलंय जग? भगवान सांगतात हे मज शिस्तव झाले बरी म्या नाही केले. देवानं केलं का जग? सांगा आता. जीवानं केलं का देवानं जग? लक्षात का? जीवाला करता येईल का? त्याच्याशिवाय जगाला देवाला करताच येत नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे करतो. जर पुन्हा शिल्लक मागू लागलं तर ते कुठून देईल? नाही का? देता येत नाही त्याला. हा, तुम्ही जर व्यवस्थित मागलं तर व्यवस्थित मागणं आहे मोक्ष, व्यवस्थित मागणं आहे सुखरूपपणा. तुम्ही जर देवाला सुख मागू लागले, तुम्हाला नुसतं हारून जाग करायचं काम आहे का सुख द्यायचं काम आहे? फक्त जाग करायचं काम आहे. जाग झाले तुम्ही खरंच की लगेच तुम्ही सुखाचं मागणं मागतच नाही. जागा आल्याबरोबर स्वप्नातलं मागणं मागतात का खोटंही म्हणतात? जागा आल्याबरोबर आपलं मागणं येडेपणा होता म्हणतात का शहाणपणा? येडेपणा. पण कधी जाग आल्या नाही का? पण जाग आली. पण आता जाग येत का झोपीत येत आपण? काय म्हणता येईल नाही का? आता जागे वाटतो का जागे आहोत? शरीर इंद्रिय अंतकरणाने जग जर खरंच वाटत असेल तर खुशात झोपले येतात. भजन म्हणत असताना का कीर्तन करीत असताना काही करतो, काही करशील तर लोक काय करते? पण तू जाग आहे का पाय ना तू. आणि तू जागा असल्यावर दुसऱ्या जागा करशील. तू जर आतल्या आत भरवू लागला ते आजवळचं केव्हा जागा होईल? काय जागाची निजलासी हो ना, निजलासी. जागाचे समजू लागला. कोणाच्या जीवावर? कुत्र्याच्या जीवावर. तर मला कुत्रा आहे ना, जागाची गरज. कुत्र्याला जागा ठेवलं, मला कुत्रा भुकलं की कुत्रा सेव येतो. हे का जाग नाही का काय तू? काय म्हणतो बघ आहे काही जागा का निजलासी सुने जागवणी दाराबाजी. अरे बाबा हे तो जागू नाही येड्या नाही का? सुने जागवणी दार तुझ्या हितासाठी करी वसवसी भेटी ना घेसी वासुदेवासी का. असं घ्या. आणि तू कोकणात ऐसे जागेल द्याव घेतलं ना संची कधी हिंगणे दार तुका म्हणे तू बळी कोण कोण वासुदेवासी असं तू करायचं आपल्याला आव्हाने. जाग व्हा. आणि तुम्हाला आम्हाला ती सुखाची इच्छा आहे ना, लक्षात घ्या. ती इच्छा कशी झाली काही वेळ लागेना नाही का? त्या प्रकारच्या 2 प्रकारच्या इच्छा असतात. एक प्रकारची इच्छा नरकाला नेण्याची राहत नाही, आणि दुसरी एकच इच्छा असलेली माणसाला कोणत्या दुःखामध्ये लोटत नाही का? आपण एकदा एखाद्या माऊलीला घरी कपडाच नाही, जर्जर झाली साडी. मग तिला साडीची वासना माहीत का नाही? ह्या वासने जर 84 जात नाही ती बरोबर आहे. अंगावर नाही म्हणून तिला वासना झाली नाही का? मग घरात असून जर चांगली असं वाटलं ते आगावपणा आहे का शहाणपणा? आता तुम्ही सुखरूप आहेत, अंगाला सुखरूप पण सुखाची वासना वाली. या गावपणा आहे का बरोबरपणा आहे नाही का? म्हणून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची का आपल्या स्वरूपापर्यंत दुःख जाऊ शकत नाही नाही का? नित्य नित्य निरातिशय आनंद पाहिजे का तुमचं स्वरूप देते आपण जगाडीत राव. लक्षात घ्या हो महाराज, तुम्ही दिवसभर जे जगता का विषयातल्या सुखावर, ते सुख आत्मसुख आहे. जे दिवसभर जगतो ना आपण ते आत्मसुख आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पण तुमचं वागणं कसं आहे काही वेळ लागेल नाही तर तुम्ही हिशोब करा ना. 4 दिवस जर आपल्याला झोपूच दिलं नाही, आत्मानंद जर घेऊच दिला नाही, मग तुमच्या आवडीचा विषय पुढे म्हणले का तू इच्छा होती ना निवडून याची, आता आलाय तो सत्कार आहे, तू त्या सत्कारला काढी लाव 1500 झोपून काय म्हणतो? अरे सत्कार आहे भगवान आम्ही कष्ट केले, निसता गुलाल उधळायचा, जोपर्यंत तू कुठं उधळ तिकडं
मला झोपू दी. मग त्या गुलाल उधळायचा आनंद गुलालाचा का ह्या झोपीचा? झोपीचा का आत्मस्वरूपाचा? मग प्रत्येक व्यवहारातला आनंद आत्मस्वरूपाचा असा वेदांताचा सिद्धांत आहे. आणि संत तुम्हाला फार सोप्या रीतीने सांगतात. म्हणून बाबा हो चला, तुकोबारायला वाटलं किती योग चांगले, सगळ्यांना सुखाची इच्छा आहे आणि ती सुख प्राप्त होण्याकरता देवाच्या नामस्मरणानं, देवाच्या भजनानं, चिंतनानं ते प्राप्त होऊ शकतंय. म्हणून तुकोबारायला आनंद झाला आणि आनंद झाला. आणि आता महाराज तिसऱ्या कडव्यात सांगतात, फेडावया धनी, 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 फेडावया अंतःकरणामध्ये जी इच्छा आहे अनेक दिवसाची, ती इच्छा पूर्ण करण्याकरता फेडावया धनी नका. आज प्रेम सुख आपल्याला घेण्याकरता आज योग आलेला आहे. म्हणून चला समोर जाऊ देवाच्या असणाऱ्या नामस्मरणाला, साधनाला, भजनाला. आणि त्या योगानं आपल्याला आणि काय होईल तर आपल्याला खऱ्या सुखाचा लाभ होईल. आणि त्या साधनाच्या शिगेला आपलं साधन केलं की साधन शिगेला गेल्यानंतर काय योग येतो. महाराज अभंगाच्या चौथ्या पुढे आले कृपावंत, 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 पुढे आणि खरी संतांची भेट झाल्यावर संतच आपल्याला सुखापर्यंत पोहोचू शकतात. बघा, सुखरूप असताना आपल्याला आपल्या आईनं शरीरावर आणलंय का स्वरूपावर ठेवलंय? आईनं कुठं आणलंय? काय म्हणतं आईला?
आईला काय दुसरे द्यायचे का चिताभासाला आईनं देहावर आणलंय का कुठं नेलंय कशाकडे नाही गेलं कुठं आणलं आता आईला काय म्हणावं आई म्हणावं का वैरी म्हणावं तिचं काय दोष आहे हो आईचा कारण आईला जर ज्ञान असतं व्यवस्थित तर आपल्याला घरी नेऊन घातलं असतं लक्षात घ्या अरे महाराज नेहमी सांगत असतात अरे आई असं मदलसे सारखी मदलसेनं नाही का नेऊन घातलं मुलाला घरी पुठी पुत्रा जाईबा तीर्थे रे हिंड. आईला मदलसेला पूर्वीचं यथार्थ ज्ञान होतं आत्मस्वरूपाबद्दल म्हणून तिनं लेकराचे मुके घेतले नाही माझं सोनूलच चकुलं म्हणली नाही ती बाळाला उपदेश केला शहाण्या सुरत्या कन्यांच्या बाळ शहाणा होतं का नियंत्र होतं हा तुम्हाला माहिती आहे का नियंत्र कोणाला म्हणावं ढवळे केस झाले तरी नियंत्रण राहतं माणूस ज्याला मी कोण आहे हे कळलं नाही हे लेकर येते कमानचे नियंत्र येत नाही का त्या मदनसेनं नियंत केला उपदेश केला का शहाण्याला अरे पेत लेकरू होतं पेत आणि तिनं मांडीवर घेतलंय आणि त्या बाळाला म्हणते बाळा तुला मी सांगू का उपदेश मदानसा देह निर्मिला कैसा बाबा याची निर्मिती कशी झाली रे अरे मुतडापासून झालं महाराज म्हणतात नाही का महाराज म्हणतात असतात करणी करे तो पूत नाही तो रोय गे मुतके मुत काय म्हणतात महाराज नाही का महाराज म्हणतात हे कशापासून झालं रक्त निर्याचं नाही का बाळा अरे या देहाची निर्मिती पाहिलं कशी येतं तुला माहिती आहे का नाही मदनशीला सगळं ज्ञान होतं मुलगाच का होतो मुलगीच का होते काळाच का होतो गोळाच का होतो मुलगा मुलगी न होता तिसराच का होतो हे सगळं मदनशीला माहित होतं म्हणून तिनं बाळाला सांगितले बाळा उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा आलासी कवण्या वाटे माती जिया गर्भवासा जो पंत मुखटारे वचनासी कर्म कोटा अविचार बुद्धी बुद्धी पुत्र राया गटा हा मदलसा झोका घेत घेत देत देत बाळाला म्हणते बाबा तू निज पण निज स्वरूपावर निज का झोक्यात निज काय म्हणतात काय म्हणते निज धानी निज पारे लक्ष लागू दे डोळा भारत ते बाळ बी कसं असेल पेत बाळ आईला म्हणाला आई तू का रडतेस काय रडल्यासारखं आता त्या घरी गरीबी होती का राजाची बायको होती ती राजाची बायको होती मला लसा ज्या घरी कुलस्त्री आहे राज्य राणी व संपत्ती अशा घरी होती ती नाही का शत्रुजित राजाची बायको तिच्या बापाचं नाव होतं शत्रुजित नवऱ्याचं नाव नाही का म्हणून शत्रुमर्दन कोणाचं नाव नाही का अशा राजाची बायको आणि त्या बाळाला म्हणत होती काय दशा आहे ते बाळ म्हणलं मग आई काय करावं आता राजघराण्यात जर सोय नाही तर मग कोण्या घराण्यात जावं नाही का ती म्हणती उच्चपुत्रा जाई बाळा तीर्थ रे तो हिंड सगळं करून म्हणली बाळाची सैलानी चटचट करून पुत्रा जाई बाळा तीर्थे रे तू हिंड संत आणि साधू जेथे असती उद्दंड हो काय साधू संत त्या तीर्थामध्ये तया ही माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड तोच तू गुरु करी तुझं बुजवील प्रचंड हे आईने सांगितलं अरे आपली आई काय करत नाही माहीतच नव्हतं आपल्या आईला नाही का महाराज अहो तिनं खोट्यातून जर या सुखी व्हावं वाटू लागलं तर खऱ्यातून नसतं का वाटलं वाटलं का आपली आई अज्ञानी होती पण क्रूर नाही ती आणि अज्ञानी आईला सुद्धा तुम्ही मनगटावाले मोकळे करू शकता आत्ता ही तुमच्या ताकद आहे आपल्या अज्ञानी आईला मोक्ष देऊ शकता लक्षात घ्या आणि भगवंताचं आव्हान आहे गीतेमध्ये भगवान म्हणतात मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे सांगा ना आता आपल्या आईचा मृत्यू जर झाला असेल होत असेल होणार असेल पण जर मी परमात्मा आहे मी आत्मा आहे म्हणून जर झाला नसेल तर त्याच गतीला जाईल की नाही भगवान म्हणतात आता तुझ्या मनगटात शक्ती आहे आईला माघारा फिरवायची तिथून नाही का लक्षात घ्या तुका म्हणे कोटी पुढे ती कुणीत अरे इतकी ताकद आहे तुमच्याकडे आता आई तुम्हाला मोक्षात घालता येतं तिचा दोष नाही महाराज तिच्या ऐकण्यातच नव्हतं नाही काय तिच्या ऐकण्यात जे होतं ते शिकवलं तिच्या आईने जे तिला शिकवलं तेच नाही का शिकवलं
नाही का? म्हणून तिनं आपलं असं शिकवलंय, लक्षात घ्या. आणि त्या शिकवणीनं आपला 84 पार करता येते. अरे साधू संतांनी त्याच्याही पुढं आपल्याला आणि सुखरूप तू आहेस असं सांगितलं, म्हणून पुढं संत भेटले तुकोबाराय म्हणतात. नामस्मरणानं देवाच्या कृपेने पुढं संतांची भेट झाली आणि संतांनी सांगितलं तूच सुखरूप आहेस. मग जर मीच सुखरूप आहे असं जर संत सांगतात, मग मला मी सुख का वाटत नाही? मी कशाला तरी का हातात धरायलो? सुखाकरता कशाला मी हातात धरालो की नाही? सुखरूप असलेला पण काय भानगड आहे? महाराज म्हणतात तुला एकही परी ज्ञान आहे, एक तर यथार्थ ज्ञान नाही. आणि दुसरी गोष्ट, यथार्थ ज्ञान होण्याकरता भरगच्च सत्व लागतं. काय लागतं? सत्व. ध्यानात घ्या. मग सत्व वाढीलं पाहिजे. आपल्यात तर सत्व सकाळी अर्धा घंटा बी राहत नाही. देवावर पाणी वतलं गण लावलाच की मागं पाहतो. कौरक राहतं सत्व, भरगच्च सत्व झालं ज्ञान होते. सत्वात संजय येते. भगवान सांगतात गीतेमध्ये सत्व वाढेव तू, नाही का? सत्व वाढवल्यावर ज्ञान होत असतं आणि ज्ञान झाल्यावर बी आनंद होत नसतो. पुढे जर सगळं अवघड आहे. लक्षात घ्या बरं. ज्ञान झाल्यावर बी आनंद होत नसतो आणि गडद अज्ञानामध्ये बी आनंद होत असतो. बरं अवघडच काम आहे. गडद अज्ञानामध्ये बी आनंद होत असतो आणि ज्ञान होऊन बी आनंद होत नसतो. म्हणजे गडद अज्ञानात कसं काय होईल? अरे गडद अज्ञानावाल्यानं ज्याच्या अडचणीनं दुःख होत आहे ते दुःख अडचण बाजूला केली की त्याला आनंद होतो. पण ते मलिन सत्व असतं, मलिन आनंद असतो. बरं हातू नका. लक्षात घ्या. तो आनंदही मलिन असतो आणि ते तिथलं सत्वही मलिन असतं आणि आनंदही मलिन असतो. पण खरा जो आनंद आहे का तो थोडा इतकाच अवघड आहे. आपल्याला सत्व तर वाढवावं लागतं पण भातीपणा खूप वाढवावं लागतो. पूर्ण भाती पाहिजे आनंदाला, तेव्हा तुम्हाला आनंद होईल, नाही का? पूर्ण भाती आपल्यापाशी नाहीये महाराज, नाही का? पूर्ण भाती असती तर आहेच. पूर्ण भाती प्रगट झाली की प्रियरुक्त तुझेच असती भात्री प्रिय ऐसे पदे तिन्ही एका जनार्दनी झाले. इतकी शक्ती आहे म्हणून असती आहे बाबा, पण भातीला कमी पडतो. अरे भाती आणि असती पूर्ण वाढवा. पूर्ण असती भाती वाढवली ना जर माय बापा हो आताच हे नाही ठरतं. रजगुण पुढे यायले असती वाढवली की हे नाही ठरतं. तुमच्यात थोडी एक आनंद होईना, रस्त्याने जाईना का आनंद होईना. काय मनगडे नाही का? आता तुम्ही आनंद स्वरूपात पूर्ण भाती असली की चित्ती चैत्य उत्पन्न झालंच नाही, मागं नाही, आता नाही, पुढे सुद्धा होणं शक्य नाही. अरे इतकी ताकद मनगाटात वापरीत नाही का शक्ती नाही? काळत्रय झालंय, होणं शक्यच नाही. दिलं गे का? म्हणून तुमच्यात शक्ती नाही का वापरीत नाही? वापरीत नाहीत का इथं वापरीत नाही? शक्ती नाही का वापरीत नाही? शक्ती आहे मग वापरीत नाहीत का इथं वापरीत नाही? इथं वापरीत नाहीत का तिकडे जोर काढायची राहत नाही? तिकडे मुसमुस मुसमुस करतो तेव्हा तुम्ही लात मारीन तिथं पाणी काढील. हा लात मारीन हाताला लागेल. का झालं तुम्हाला? पायातूनच पाणी निघाल. सगळं लाता मारून 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 सगळं पाणी झालं पायात. आता पाणी काढायचं चालले जालन्याला. कुठे गेले म्हणजे जालन्याला पाणी काढलं. इतक्याला आता करून हाणण्या कुठं मी, नाही का? इतक्याला आता हाणायची गरज होती का, नाही का? मग आजी स्थिती वापरली नाही भल्या वाजता येड्या. आणि जर वापरली ना आपण स्थिती उशीरच नाही महाराज. लक्षात घ्या. आपल्या भारतीच्या शहरामध्ये कुठं बी बोर घेऊ दे गाड्या. कसं इथं खूप पाणी आहे, नाही का? पण बोरच्या बी वाटर जायची गरज नाही. खूप पाणी आहे. त्या पाण्याचा योग्य उपयोग करा. लक्षात घ्या. त्या पाण्याचा योग्य उपयोग केल्याबरोबर अरे उपयोग केला तो आपल्याला देव व्हायचं का पूर्वीचे देव आहोत? पूर्वीचे देव आहेत का? मग येतो पूर्वीचाची आहे पण काय तुझे बुद्धी तैसी नो हे देखा स्वप्नीचे निघाये मरे किसाचे. आत्ता योग आहे आणि आपलाच एक आमच्या माता भगिनीचा बी महाराज. एका कुटुंबातल्या सगळ्या माणसाच्या लक्षात आलं किती दर्जेदार जीवन जगते. त्या घरात दुःखाचा प्रवेश होईल अजिबात होऊ शकणार नाही. पण दुःखाचा प्रवेश आपल्या वागण्यानं आहे का तसं वातावरण आहे?
वातावरण कसं नाही. वातावरण नाही का तसं का तसं वातावरण केलं आपण असा प्रसंग आपल्यावर नाही लक्ष द्या पण आपलं वागणंच आपल्याला काय व्हायचे अडचणीत आणतं म्हणून आपला पाय जर नीट पडला तर आपल्याला पण त्याच असणाऱ्या स्थितीला जवळ करायची गरज नाही लक्ष द्या मग अशी स्थिती आहे पण तुकोबरा म्हणतात आज आपल्याला संतांची भेट झाली नाही का आणि संतांच्या भेटीनं हे योगाला पण आता संतांच्या बोलण्याकडे इतकं लक्ष पाहिजे इतकं लक्ष पाहिजे संतांच्या की दुसरीकडचं लक्ष देणं कमी करावं लक्ष काढूनच घ्यावं का दुसरीकडे लक्ष ठेवायची गरज नाही नीट ऐका दुसरीकडे प्रपंचामध्ये लक्ष ठेवायची का गरज नाही प्रपंच ठरलेला आहे तुमचा आधीच तुम्हाला कोणती बायको भेटणार आहे कोणती सून भेटणार आहे कोणता पोरगा भेटणार आहे कोणता पोरगा भेटल्यावर तुम्ही मरणार आहे ठरलेले काय खबर आहे नाही का जर ते दार सून पाहून आली 6 महिन्यातच बाजूला जायचं नाही का चांगली पाहिली नव्हती का नाही का आता मी सांगत नाही त्याच्यावर चाललंय ते त्याच्या घरी बी ऐकून जाईल पण जाऊ द्या गावामध्ये महाराज खरं सांगतो मी 4 डॉक्टर आहेत मुलं 4 डॉक्टर आहेत मुली बी सुना बी 4 डॉक्टर मी आणि चौघाचे 4 दवाखाने किती आणि म्हातारा म्हातारी दोघं एकटे त्यांना बी बंगला आहे म्हातारा म्हातारी बी रिकामी नाहीत कारण त्यांना 70,000 पेन्शन येतं तर कोणत्या पदावर असतील ते आता म्हातारा येते किती कशावर येते पदावर येते किती हजार पेन्शन येते नाही का मागच्या महिन्यात त्यांच्याकडे कीर्तनाला गेलो त्यांच्या मित्राला मला म्हणाले महाराज काय करा हो तुम्हाला एक विचारा वाटतो म्हणलं एकच काय लय मोठं विचारा मी म्हणजे काय नाही लय म्हणाला एकच प्रश्न तिचं माझा आता बनाना नेहमी मला चिडचिड करावं जमलं पहिलं भजन नाही केलं म्हणून तुमच्या पुढे हे आले तुम्ही जर पहिलं भजन केलं असतं तर बरं राहिलं असतं ते म्हणजे विनोद सोडा आता काय करावं त्यांचे मित्र जवळ ते म्हणजे काय राहा तुम्ही येण्याला करता जाऊ त्यांनी 20,000 रुपये त्याकडे चांगली बाई सभ्य बाई आता खाली ठेवा तशी कृष्ण धुणं भांडे धुणं आणि स्वयंपाक तिला बी जेव म्हणा आपल्याकडं सभ्य बाई ठेवा चांगल्या स्वरूपाची चांगल्या स्वभावाची 20,000 महिना जाऊ द्या 20,000 महिना 20,000 महिना म्हणल्यावर मी म्हणलं आता पोरं आलं गाला घेतं 20,000 रुपये महिना ते म्हणजे महाराज यायला 70,000 पेन्शन येते जाय ना बरं 20-50 मागं राहतात नाही का आबाद म्हातारीवर चिडचिड करायचं काम नाही का आबाद राहतात ते म्हणजे हो गड्या तुमच्या तसंच करतो लक्षात घ्या म्हणजे एवढं वैभव कमून जर अशी दशा पुढं आहे लक्षात घ्या तर ही दशा आता हे आदृष्ट म्हणावं का काय केले आपण काय म्हणता येईल म्हणजे ठरलेले गड्या म्हणून संसारात कधीच लुडबुड करू नका ते ठरलेले काय व्हायचं ते 4 सुनाच्या 4 लेकाच्या हातात एक हाताने एक पाय दिला मात्र कवशी गेला तर पत्ता नाही हो मर नाही का ते मरण काय शरीराच्या कंडिशनर आता सगळंच काम बिघडलेलं आपल्याला नाही का खायला कमी प्यायला कमी केमिकल पाहायला केमिकल ऐकायला केमिकल काय झालं कीर्तनात सगळं केमिकलच आहे का चांगलं निकळ आहे नाही का केमिकलच आवडतं का कोणतं निकळ आवडतं निखळ आवडतं का आणि निखळ जर आवडलं जर भेटत नाही का आवडत नाही का त्याला परीक्षा नाही त्याची का पास नाही का इतकं भयानक बेजार झालं महाराज 2-4 दिवसापाशी आपल्या परपुरातले महाराज बुलढाण्याला होतो आम्ही नाही का तर आम्ही आपल्याकडे 2-3 घेतले त्या भजनेने असं बेजार केलं की भले त्या तरी पण तरी भजन आहेत बरं का सांगतो मी नाही का आता माझं शेवट काल्याचं कीर्तन होतं असे धुवून काढले पण आता ते धुतले तरी सुद्धा त्यांना राग येतो महाराज अरे भजनाला महाराज जितकं ज्ञान असू शकतंय रोज कीर्तनात राहत नाही ते कधी राहतील कधी नाही राहत म्हणून सगळ्या संतांच्या शब्दाचा वाक्याचा अर्थ यांना ध्यानात घेता येईल तात्काळ आपला निश्चय करता येतो का काय करतो आणि भजन म्हणून का कसं भजन म्हणून कोण येत आपण कसे येत आपण जग कसं आहे हे भजनाला माहीत नसावं आता त्याच्याकडे काय गुण आहे महाराजालाच माहित नाही नाही का आता भजन तर मनात गड्या प्रेमानं म्हणा नाही का प्रेमानं म्हणा ज्या भजनानं देव जवळ येईल लोक पांगले तर हरकत नाही पण देव जवळ येईल असं जर भजन म्हणलं तर आपले सगळेच काम होतात आणि काही येऊन जाऊन काम कोणते आहेत आपले ते भजनानंच प्राप्त होत आहे त्या भजनानं आज संतांचा योग आला असं तुकोबार आहे 4थ्या कडियामध्ये म्हणतात आणि राहिलेल्या शेवटच्या 5व्या कडियामध्ये तुकोबारायांचं सांगणं आहे तुका आळंगीला बाई मला संतांनी आलिंगन दिले आणि आलिंगन देऊन परमात्म्याच्या चरणावर समर्पित केलेले
असं तुकोबराय आपल्याला जे सांगतात ते त्यांच्याबद्दल सांगतात का आपण असं संतांच्या आलिंगनात जाऊ? मला शिकवतात ते असं संतांच्या आलिंगनामध्ये जा आणि तुम्हाला संत काय करतील? काय करतील? तर ते परमात्म्याच्या स्वरूपावर, परमात्म्याच्या चरणावर परमात्मा स्वरूप आहात असं तुम्हाला स्पष्ट करून देईल. म्हणून महाराज करण्यासारखं आवड काही नाही. आपण हाताने घडलो नामस्मरण करत जात जाऊ, देवाकडे व्यवस्थित इच्छा करत जात जाऊ. काय करतो देव? मग संतांच्या हातात देत असतो आपल्याला, नाही का? नामदेवराय सुद्धा म्हणतात, या संत असं निर्वी समजते अनेक तुझे काही न माग देवा. आणि संतांच्या हातात दिल्यानंतर आपण जसे आहोत तसं आपल्याला दर्शन होतं. आपल्याला जसं जगानं आपल्याला शिकवलंय त्या प्रकारानं आपण नाही. लक्षात घ्या, आपण कसे आहोत? तर न दिसणारे तर आहोत, जाणणारे आहोत, दिव्य स्वरूप आहोत. कोण आहे आपल्यासारखं प्रकाशमान? नाही का? इतके प्रकाशमान आहोत आपण. जगाचं प्रकाशन करायला आपण. आणि जग ज्याच्या प्रकाशानं जग प्रकाशित व्हायले, पाना जशाला तसे प्रकाशामुळे दिसायले की नाही? सुवर्ण पिवळं दिसायलं, चांदी पांढरी दिसायली, तांबडं दिसायले, सगळे वेगळे वेगळे दिसायले. त्या प्रकाशाला एकही रंग नाही. आणि रंग वस्तूला आहेत. रंग वस्तूला आहेत का प्रकाशाला? आणि रंगहीन आहे प्रकाश. प्रकाश रंगहीन आहे पण प्रकाश रूप आहे. आणि प्रकाश रूपामुळे सगळ्यांचे रंग कळायले, नाही का? एकाचा तरी रंग प्रकाश रूप आहे का? सांगा ना. सोनं अंधारात पिवळं आहे का काळं? अंधारात. मग त्याचा पिवळेपणा सोन्याचा काय उजाडाचा, नाही का? कोणाचा आहे पिवळेपणा? सोन्याचाच. कोणती आमची आई असे की अंधारात घालून दागिने फुगून चलत? कोणती? तिच्या अंगावर साज घातल्यावर तो साज उठून दिसायला उजेडच लागेल का साज लागेल? उजेड लागेल का? उजेड नसल्यावर अंधारात वराडी सस्तेन का? फुगून चालते का? बिगर दागिने वाले धक्के देते, नाही का? आता त्या जे सजल्या, त्या शोभायल्या, ते दागिन्यामुळं का उजेडामुळं? मग उजाडाला जवळ करावं का दागिन्याला? नाही का? कशाला? अलंकार मोठे का उजेड? उजेड मोठा आहे. उजेडानं सगळं दाखवलंय. आणि तो उजेड जड आहे. उजेडाला उजेड कळत नाही, सोन्याला कळत नाही. उजेडाला उजेड कळाला का? जितकं खरंय अंधाराला कळत नाही, तितकं खरंय उजेडालाही बी कळत नाही. पण उजेडाला अंधार तरी कळाला का? जाऊ द्या, उजेडाला उजेड तर नाही कळत, अंधार बी कळत नाही. आणि अंधार आणि उजेड तुम्हाला दोन्ही कळते. मग तुम्ही उजेडाचे उजेड का अंधाराचे अंधार? उजेडाचे उजेड, नाही का? सोन्यापेक्षा बी उजेड मोठा, उजेडापेक्षा बी तुम्ही उजेडवान प्रकाश रूप आहात. म्हणून आपलं एकत्व, नित्यत्व, चैतन्यत्व, प्रकाशत्व ध्यानात घ्या. काहीच जवळ करायची गरज नाही. आणि मात्र आता शेवटचा स्टेप कसा येईल सांगता येत नाही. या शरीराचा शेवटचा अंत कसा येईल हे काही सांगता येत नाही. पण दक्ष राहायचे. त्याच्यापेक्षा हातात निश्चय करून टाका ना, याचा शेवट कसा होऊ, याचा होणार आहे का माझा? देहाचा होणार आहे. आणि त्याचा कसा बी शेवट झाला तर तो माझच असणे त्या शेवटाला का त्याच? लक्षात घ्या, त्याचं काही झालं तरी काही होण्याला अस्तित्व माझ आहे. त्याचं काय झालं? काहीच नाही झालं. त्याचं काहीच नाही. काही झालं तर तोच केलं. तूच मानायला याचं असं झालं, याचं तसं झालं. तूच मान त्या अस्तित्वाला कारण तूच, आणि त्याच्या नस्तित्वाला बी कारण मीच आहे. ब्रह्महत्या कोटी कोटी नाही का? एवढं आपल्या अस्तित्वावर जाग व्हा. बाकी कुठे बी जागे राहिलो आपण तर जागे राहिल्याचा भास, नाही का? एका माणसाला जागलेल्या ठेवलं मालकानं. आणि फार भीतीचा काळ होता. आणि ते जागच राहिलं आणि जाग राहिल्या मला स्वप्न पडलं मी जागाचे. घडी पाहू लागलं. ते स्वप्नात चिमटा घेऊन पाहू लागलं. बरोबर आहे. स्वप्नातला चिमटा स्वप्नातल्या सारखा लागल का जागृतीतल्या सारखा? नाही का? आणि स्वप्न जागृती वाटलं का स्वप्न वाटलं? त्याला वाटलं मी जागाचे. चट भरून गेलं. आणि मला काय नसेल रात घातली ते म्हणलं मी जागत होतो. आणि मी कसं गेलं ते म्हणलं कसं झालं काय झालं मला काही कळलं नाही, नाही का?
असं त्याचं झालं का आपलं व्हायला आणि तुम्हाला साधू संत जागे जागे घडी घडी जागे करतात ते म्हणतात आत्ता उठा जागे व्हारे आत्ता आणि काय करा काय नाही फार सोपं साधू स्मरण करा नाथा नाही भावी चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा गरिबीच्या कशाचा कोणत्या व्यक्तीला बेजार आहेत जन्माच्या का गरिबीच्या आणि गरिबीची व्यथा नसलेली मानली का खरं असलेली गरिबी आहे का हे का गुरुजीनं म्हणत जावं म्हणा किती बी गरीब असला तर कडबा खात नाही कोणता गरीब कडबा काही बरं किती बी श्रीमंत असलं तर आमरत येत नाही का किती बी श्रीमंत असलं तर आमरत येत नाही किती बी गरीब असलं तर काय कडबा खात नाही ते म्हणतात कोणता माणूस असा आहे की गरिबीतून मुक्त होऊ शकत नाही कोणता माणूस असा आहे की गरिबीतून मुक्त होऊ शकत नाही कोणता माणूस असा आहे की श्रीमंतीतून 84 गेल्याशी राहत नाही ते गुरुजीचे आवचन केलं अरे किती बी श्रीमंत असला तर 84 जाऊ शकतो आणि किती बी गरीब असला तर मुक्त होऊ शकतो अरे गुरुजी म्हणतो अरे मुक्त होऊ शकतो का बदलत नाही घाला घेत असतो त्याला मुक्त तरी व्हायचं का हा श्रीमंत तरी व्यवहार करून व्हावं लागल पण याला श्रीमंत व्हायचं नाही कारण यांना सगळं वाटतं मोठं व्हावं आता ह्यो लहान नाही हे ध्यानात घ्यावं का मोठं व्हावं लहान आहे का नाही का एवढा मोठा आहे ब्रह्मांडाचा घोट घ्यायसारखा संकोचवली कारे झालासी लहान हे आपोषण ब्रह्मांडाचे आई बापा सगळ्यात शक्ती आणि शक्ती वापरा अनाठाई वापरू नका या ठिकाणी वापरा फार सोपं साधने देवाला प्रार्थना करा आणि फक्त नामस्मरण करा काही करू नका नामस्मरण करणारा किती मोठा असतो नाथांनी एका ठिकाणी सांगितले बघा नाथ महाराज म्हणतात अरे व्यवहारातल्या मोठ्या क्रियाच्या पुण्याच्या साधनापेक्षा बी नामस्मरण करणारा मोठा आहे असा उल्लेख एका अभंगामध्ये नाथमहाराज करतात नाथमहाराज म्हणतात गावंडी सहस्त्र ब्राह्मण तृप्त करिता भोजन पुण्यक्षत्रीचा एकच जाण सुकृत तिकुतेची जोडी नाथमहाराजांनी नामाची श्रेष्ठता कुणीकडून कशी सांगितली ध्यानात घ्या सुरुवात केली ग्रामीण भागातले 1000 ब्राह्मण एका बाईने नवस केला म्हणजे नाथ महाराज मला जर मुलगा झाला तर 1000 ब्राह्मण जो घाली आता ग्रामीण भागातले ब्राह्मण सापडणं सोपं आहे का कोणाची शांती असती कोणाची काय नसतं कोणाचं त्याचं चालू असतं एके वेळेला सगळे सापडते का नाही सापडणार नाही का म्हणून तिला मिळत बसणार घरची तर चांगली तू घरी श्रीमंत पण 1000 ब्राह्मण जो घालतो होय ना नाथांच्या दर्शनाला गेली म्हणली बाई दुखत का काय तुमचं म्हणली काय असं खराब काऊन झाल्या ती म्हणली मी असा नवस केला गुरुजी ते ब्राह्मणच भेटणार नाथ महाराज म्हणले मग सोपं सोडून अवघडत काय तुम्हाला इतका जोर काढायची काय गरज नव्हती ना पहिलं मुळात तर मुळात चुकले तरी आता जरी चुकल्या पण आता तुम्हाला साधू संतांना सांगितलेलं पटत का इतराचं खरं वाटत का संताचं पटत काय वेळ ते म्हणले माझ्यावर भरोसा ठेवा एक पुण्यक्षेत्रातला एक ब्राह्मण देव घातला की ग्रामीण भागातले 1000 काय सोपं साधन गावंढे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केलिया भोजन पुण्यक्षत्रीचा एकच जाण सुकृत तितुकेची जोडे तुम्हाला 1000 पात्रवाळ्या ब्राह्मणाच्या किती बेजार व्हायचं एकच जेव घाला नाथ महाराज म्हणतात पुन्हा आणखी दुसरी बाई आली ती म्हणली महाराज तिला मोकळं केलं पण मला तू काय ती म्हणजे मी अशी बोली की तीर्थावरचे 1000 म्हणजे आता हाय की नाही बेजार व्हायचंच का तिने ग्रामीण भागातले 1000 तिने पुण्यक्षत्रीचे 1000 ते म्हणले त्याला मी औषधी देता ते म्हणतात पुण्यक्षत्रीचा एकच जाण सुकृती तितकीची जोडे ऐसे पुण्यक्षत्रीचे 10 शतक तृप्त करिता वेद पाठक तरी ते सुकृत तितुकेची जोडे वेद पाठक एक जेव घातला की तीर्थावरचे 1000 ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य म्हणजे बरं झालं नाथ महाराज म्हणतात पण याच्यात ती पुन्हा एखादी असली तर तिला बी इमान आपलं त्याच्यापेक्षा करू शकतात नवसे काय सांगतात नाही का म्हणून ते म्हणतात त्याच्याही पेक्षा एखादीने जर पुन्हा वेद पाठक 1000 जेव घालायचं जर
सोंग केलं असतं तर काय सांगता. म्हणून ऐसे पुण्य क्षत्रीचे 1000 पाठक तृप्ते केलिया पंडित एक पाहता सुकृत तितुकीची जोडे. पहा, वेदशास्त्र वेदवक्ते 1000 जीव घातल्याचं जर संकेत केला असेल तर पंडित एक जीव घातला की बरोबर होती. ते म्हणतात ऐसे सहस्र पंडित एक तृप्त करिता संन्यासी देख तरी ते सुकृत तितुकीची जोडे. आता 1000 वेद पाठक एक पंडित, 1000 पंडित एक संन्यासी. पुढे म्हणतात त्या 1000 संन्याशापैकी 1000 संन्यासी जेव घालायचे नाही भेटले तर एक परमहंसी जेव घातल्याचं सहस्र संन्यासी एक नाही का तृप्त करिता आणि एक परमहंस एक तरी ते पाहता सुकृत तितुकीची जोडे. परमहंसी संन्यासी 1000 संन्याशापेक्षाही मोठा. आता पुढं मात्र नाथ महाराज म्हणतात आता दर्शक अवघडे नाही का. सहस्त्र परमहंसी सहस्त्र गणी. आता परमहंस जर 1000 जीव घालायचे असले तर त्याला काय करावं लागेल. परमहंस सहस्त्र गणी तैसीच ब्रह्मज्ञानाची मांडणी करिता सुकृत तृप्त करणी एक ब्रह्मवेता. पाहता परमहंस 1000 जीव घातल्यापेक्षा ब्रह्मवेता एक जीव घातलं झाली बरोबरी. किती लाभ. आता गाव डेबर म्हणतं भारतातले बी घातले तर पोरी बरोबर. आता पुढे नाथमार्गाने फार मोठा योग सांगितला. ते म्हणतात उपमा देता ब्रह्मवेत्यासी पाहता ब्रह्मांडी नाही त्यासी. ब्रह्मवेत्याला त्याच्या तुलनेत ब्रह्मांडात कोणी नाही. आता सगळा लास्ट कार्यक्रम झाला. तृप्त करिता ब्रह्मवेत्यासी हरिहर तृप्त. ब्रह्मवेता जीव घातला की हरिहर तृप्त होतात एवढं त्या. आणि ब्रह्मवेत्यामध्ये सामर्थ्य. आता तुमच्यातलं काय सामर्थ्य याच्यात आहे का एवढं. नाथ महाराज म्हणतात आपल्या सगळ्यात त्याच्यापेक्षाही जास्त सामर्थ्य. काय सामर्थ्य आहे नाही का. ते म्हणतात ऐसे ब्रह्मवेते अपरंपार 1000 नाही अपरंपार न येती नामधारका बरोबर. जो नामधारक आहे का त्याची बरोबरी ब्रह्मवेत्ता करू शकत नाही. ब्रह्मवेत्ताच काय लक्षात घ्या. परमहंसी ब्रह्मवेत्ता करू शकत नाही. ऐसे ब्रह्मवेते अपरंपार न येती नामधारका बरोबर. एका जनार्दनी सादर नामधारका सादर पाहे एका जनार्दनी. मग तुम्ही जोर काढू शकत नाहीत का नाम घेऊ शकत नाहीत. आता जोर काढल्यावर बरं वाटतं का नाम घेतल्यावर. काय होतं पंगत दिल्यावर बरं वाटतं की राम राम म्हणल्यावर बरं वाटतं. पंगत दिल्यावर बरं वाटते मला. बरं वाटतं ना. राम राम म्हणल्या बरं वाटतं. बरं वाटत नाही नाही का. जोर काढल्यावर याला पहिली सवय तशी दे. जोर काढल्यावर बरं वाटतं नाही का. आणि जोर काढायचं शिकवतं जास्त लोक नाही का. कोणतरी शास्त्रकारानं ते महादेवाला काहीतरी पाणी घातलं 3 टायमाला मी काहीतरी भेटतो म्हणून त्यांना पुसकी सोडली. काय महाराज अहो आमच्या इथल्या तर आम्हाला त्या महादेवाचा प्रसंग आहे आपण माहिती आहे. आपण महादेव स्वामी देण्यात ना बाया. सकाळी पाणी त्याच्या डोक्यावर दुपारा बी पाणी हिरवगार झालं ते. महादेव पुन्हा 3 टाइम. एक बाई 3 टाइम पाणी वाटायला लागली. ती मोरी भरी व्हायला लागली आणि आमचा तिथं पाठ चालतो. त्या मोरीमध्ये तांदूळ अडकले असा घाण वास करायचं वाशाला खोली मोरी तर सगळं सडकत पाणी निघलं नाही का. आता घाण केली का घाण जासाठी उपवास का घाण करायसाठी. आणि कोणा सांगितलं करून महादेवाला एवढं जर अर्पण केलं तर महादेव संसार देतो प्रसन्न होतो. अरे डोके का फिरले का काय आपले. देव संसार देऊ शकतो का. भगवान शंकर बी असला तर संसार कसा देऊ शकत नाही का. आणि त्याला संसारात करबल नाही म्हणून ते मसनवाट्यात जाऊन बसलं हे त्याला संसार मागायचं. त्याला संसारात आवडत ते संसारात राहिला तर नाही का. त्याला अंगाला राख लावून बसलं तिकडे ते राख अंगाला. काय भगवान शंकराचं स्वरूप आहे. अरे भगवान शंकरासारखा भक्त कोण आहे जगामध्ये नाही का. एवढा भगवान शंकर भक्त आहे तेवढा भक्त कोण आहे नाही का. आणि तो भगवान शंकर बी काय भक्ती करतो. काहीतरी देवाला अर्पण करतो वाहतो का भजन करतो देवाचं. हरी 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 हा मंत्र शिवाचा आनंदात गणवर आहे.
हरी हरी हा मंत्र शिवाचा आहे आणि जे आपल्यापैकी म्हणते त्याला मोक्ष आहे. म्हणत ती जे वाचा त्यालाही मोक्ष आहे. नाही का त्या आघाव काम केल्यावर आघाव भेटत का मिटत नाही का. आता त्या पूजा सांगण्याचा संसार जमला का यायचा जमायला सांगणार बरंचा आणि बुद्धीनं पहा तो विवेकानं त्या बी मूर्खाचा संसार जमला का त्याला बी जमल्यासारखं वाटायला नाही का. त्याला तरी जमल्यासारखं वाटायला का काय डोक्यात पोचून दिलं भूतारे वारकऱ्याचा ऐका जरा. वारकरी संप्रदाय आपल्यात फार श्रेष्ठ आहे. पुन्हा तो आमचा वारकरी संप्रदाय कोणाला जवळ देत नाही कोणाला बाजूला नोटीस नाही. लक्षात घ्या. अरे काही लोक नाही म्हणले शहरात धुवून काढायचं सगळ्या भक्तांना. अरे कशाला धुतू तू मन धुईन येते तू मन धुवायचं का शहरात व्हायचे काय कमाल शहरात व्हायचे लोकात दाखवायचं मोऱ्या धुतल्या आणि अंग धुतलेली याची मोरी तर बसू वाटण्याच्या मोरी. लोकांचं मत घ्यायचंय शिक्का घ्यायचा आहे. अरे तुला कोणाचा शिक्का घ्यायचा नाही असं वारकऱ्याने इतकं नित्तळ सांगितलंय नाही का. कशानं तरी मोठं व्हायचं का अंगानं मोठे तुम्ही अंगण आहेच तू अंगी डोळे एवढे तुम्ही अंगानं परमात्मा आहात आणि तुम्ही अंगानं परमात्मा हे संतांनाच माहिती आहे का सगळ्याला माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. संतांना तर माहित आहेच पण महाराज म्हणतात प्रत्येक मनुष्य देहातल्या जीवाला ब्रह्मज्ञान आहे. ते पटायसारखं आहे का. कशाला म्हणावं ब्रह्मज्ञान कशाला म्हणावं भ्रमज्ञान कशाला म्हणावं ब्रह्मज्ञान. प्रत्येक माणसाला तुम्ही बालपणातलेच आहे वाटतं का आत्ताचे आत्ता आहेत वाटतं व्यवस्थित नाही. तुम्ही जसं आपल्या समजुतीतच खुशाल म्हणून दाखवा. इथं नीट होत असतं इथं तसं काय तुम्हाला सांधीत सापडायचं नाही. आपला अनुभव सांगा आणि ज्या अनुभवानं आपलं दुःख निरसन दुःख समोर यायलंय तो अनुभव संत बाजूला करतात आणि चांगला अनुभव दर्शवितात. म्हणून आपल्याला आपण पूर्वीचे वाटतो का आत्ताचे नाही का काय नाही. हा लक्षात घ्या. जसा विषय असेल तसं सांग. तुम्हाला विचारलं डॉक्टर कशी भाषेवर तुला काय होतं लाठाव का आता पोट दुखत असून जर हेलून खडे बसलं तर काय म्हणू नाही. म्हणून कुशाल जे आहे ते कुशाल सांगा आपला काय अनुभव आहे का. आपला अनुभव सांगा. आपण पूर्वीचे वाटतो का आत्ताचे नाही का. अरे ह्या मावल्या जर एखाद्या ठिकाणी बसल्या आणि तिथं जर पोरी सोरी धिंगाणा करू लागल्या तर त्यामध्ये आम्ही बी होतो पोरी पण असं नव्हतंच आम्ही लेकरट होतो का अशा होतो का आम्ही म्हणजे ह्या आत्ताच्या आहेत का पूर्वीच्या त्याला माहीत आहे का नाही कोणीतरी विचारलं होतं का नाही. मोकळे म्हणून म्हणले का कुदत कोणाकडून शिकून घेत नाही मोकळे म्हणून आम्ही बी होतो माय पण असे नव्हतं म्हणजे होतो म्हणजे आम्ही तवाचेच येत आता आम्ही आत्ताच्या आत्ता आहेत का तवाच्या नाही का. म्हणजे यायला सुद्धा माहिती आहे का माणसालाच माहिती आहे त्यालाच माहिती यायला माहिती नाही का. आता माहीत असून गेले चाळे करायले कशा आले माहिती. तुम्ही पूर्वीचे आहात हे ब्रह्मज्ञान आहे. पूर्वीचं आहे का आत्ताच आहे पूर्वीचं आहे अनादी आनंद आहे. तुम्ही शॅम्पल घेऊन पाहायचं आपल्याला शॅम्पल घेऊन पाहायचा तितका शॅम्पल जर गोड असला चहा हलवून घेतल्यावर गोड लागेल का कसा घेतला गोड लागेल. चहा वरण नाही म्हणायला मी चहा आई तिथून सारखाचा असतो खाली घट असतो पिता का नाही चहा मग म्हणतं का मला हलून का कसावी कामत नाही का त्याच्यावर तरी असती का. आता योग पियानार तारा वाजली असला तर त्याच्यात तरी नसते ना असती का तरी. हा वर्णात असेल का बाई वर्णात राहू शकते तरी चहामध्ये तरी एका बुडातला घेतला काय आणि कोणीतरी म्हणे का हलून वाढ मला हलून वाढ नाही जरा चप्पल घ्यायचा. आपण जर बालपणाचे आहोत तर मग बालपणाच्या आधीचे नक्कीच आहोत. त्याला काय आहे घालकते का आपण आत्ताचे नाही म्हणजे कालचे पण नाही. अरे शरीर पण कालचं नाही आत्ताचे आत्ता आहे का कालचं आत्ता आहे. हवाचं शरीर आत्ताच आहे का. तुम्ही लग्नात होते का नाही लग्नात होते का नाही तुमच्या
मग आता तुम्हाला हळद लावली तिकडे होती या शहराला का त्या या ना काय हळद घ्यावं का? तुम्हाला तुमच्या घरी शेत किती आहे? हा 5 एकर. अहो 10 एकर चांगले भेटणार तर तुम्हाला असे दात पाडीला कोण द्याले 5 एकर चांगल्याला भेटणार दादा याला लावली हो ती हळद कधी हळद लावलेलं गेलं हळद लावलेलं तुमचंच का बायकोचं बी जवळचं बी गेलं आणि तुम्ही काय करता बघ हे तुम्हाला आवडतं म्हणून बरे का हे तुमच्या माघारी झालंय हे असं आवडत मला न आवडत असं व्हायलंय म्हणून तुम्ही हळद लावली तुम्हाला कळती ना आपल्याला की हळद लावली होती पण याला नाही लावली हळद लावलेलं गेलं आणि हळद लावल्याची आठवण आहे की नाही तुम्हाला हळद लावल्याच्या वेळेस तुम्ही होते का त्याच्या आधी बी होते आधी बी होते आधी असलेले ते तुम्ही का ते ब्रह्म आहे बघ ते शरीर नाही कारण ब्रह्म कधी जात नसतं आणि शरीर कधीच राहत नसतं आणि शरीर क्षणाक्षणाला बदलायला लागले कोणाकोणाचं नुसतं शरीर नाही महाराज सृष्टीची सर हात बघितली कधी कुठून कुठून काय आणि सृष्टी ही ब्रह्मदेव भगवान शंकर आणि विष्णूच्या कक्षेत आहे लक्षात घ्या सृष्टी त्याच्या कक्षेत आहेत आणि तुम्ही त्याच्या कक्षेतले का त्याच्या कक्षेच्या बाहेरचे लक्षात घ्या आपलं शरीर त्या कक्षेतलं आहे आपण त्या कक्षेतले नाही शरीर त्या कक्षेतलं आहे आपण त्याच्या कक्षेच्या बाहेरचे आहेत आपण काही करू शकतो भगवान शंकर ब्रह्मदेव काही करू शकत नाही कारण त्याला आईतवारी सुद्धा सुट्टी नाही खुद्देला नाही कव्हा ते त्याला जग सोडायचं होतं त्याच्या मागे लागलेलं लपड त्याला बाजूलाच करता येत नाही लक्षात आलं का आणि तुम्ही लपडेच्या बाहेरचे काढले आता आत येऊन लपडे काढून त्याला कोण काय करीत गेलं अरे काय भूमिका आहे तुमची ज्ञानोबराय सांगतात जयंतेनी कृपा सलिले शत्रूच्या कक्षेत गेला ना गेला जीव जयंतेनी कृपा सलिले जीव हा ठायवरी पाखळे शिवपण ही ओविळे घ्या अरे शिवपण भोवळा जे शिवपण ही ओवळे अंगीन लवी एवढी भूमिका दर्जेदार आहे आपली निर्माण करायची का नुसती ध्यानात घ्यायची नाही का आणि आपल्या ध्यानात आपण आहोत पण हे म्हणून आहोत का रिकामं काम केलं तुम्ही मरणार ध्यानात घेतलं न मारणाऱ्यानं कोणी न मरणाऱ्यानं मरणार ध्यानात घेतलं आता फक्त न मरणं ध्यानात घ्यायचंय गड्या आणि न मरणं तर झालेलं आहे आपण ते कधीच मरत नाही आणि हे मेलेलं आहे का झालेलं आहे आता जरसं कडा ओलांडा हे झालेलं पण नाही भ्रम आहे भ्रम स्वप्नातलं शरीर आपल्या बापाचं आहे का स्वप्नातली बायको सासूची पोरगी आहे का नाही कमल लक्षात घ्या आणि ही हिम्मत नाही का तुझी गंमत झाल्याची रांधत नाही तो ड्रायव्हर केली हिम्मत धरा गड्या आणि हिम्मत धरून आत्ता स्वतः आला ओळखा आणि जर काय स्वतः आला ओळखलं तर इतके पण नाहीत आपण सांगा एक मी तू ध्यानात आल्यावर इतके बलप आहेत का उपाध्यामुळे इतके बलप का उपाध्यामुळे गावभर बलप गावभर बलप बलप गावभर का लईन गावभर का एक लईन एक लईन जगातली लईन एक एकत्वावर या म्हणून आपण स्त्रिया नाहीत पुरुष नाहीत जीवच नाहीत आपण असे ब्रह्मरूपानं ओतप्रोत भावाचं चिंतन करा गड्या स्वरूप तसं आहे आपलं फक्त चिंतनानं आपलं ढिले पडायलो म्हणून तुकोबाराने उपक्रम सांगितला उपक्रमी म्हणता येत नाही अध्यारोपाला बाजूला करायचंय लक्ष्या अपवादानं प्रपंच कधी संपत नसतो परमार्थ संपलेला बरा आहे का प्रपंच हे म्हणजे तुम्ही अवघड विचारले आणि तुम्ही याच्यापेक्षा अवघड केलं असतो नाही का आपण एखादं म्हातारं वारलं आणि तिथं रडारडी चालली की आपण अवघड करू नका तो आज शिकला अवघड करायचं मग तो अवघड करू नका करतो की नाही अवघड नाही का लक्षात घ्या मग काय विचारलं होतं मी आत्ता काय विचारलं होतं बरोबर आहे परमार्थ संपवा का प्रपंच लक्षात घ्या प्रपंच नाही थोडं त्या तुम्ही आलं घेता
परमार्थ संपवा. परमार्थ संपला की आपण सिद्ध. आपण सिद्ध झालो की परमार्थ आटपला. आणि प्रपंच संपवतच नसतो, करणाराला संपित असतो. करणाराला संपवित असतो आणि ते चांगलं आहे. प्रपंच करणाराला संपवितो, त्याचा परमार्थ संपवा. राहिला प्रपंच तर तो प्रपंच जगाकरता चांगला आहे. लक्षात घ्या, उरलेल्या प्रपंचानं जगाचं कल्याण, जगाच्या कल्याणा संतांच्या युगोती देह कष्टविधी परोपकारी उरलेल्या प्रारब्धानं जगाचं कल्याण होतं. नाही तर संतांना मोक्ष झाल्याबरोबर जर देह गेला असता आपण काय केलं असतं? अवघड झालं असतं. फार संतांचे उपकार आहेत नाही का, केले उपकार सांगो काय. बापन करी ऐसे माय धर्मे त्यांच्याही केले पाय दिले अक्षया भय दानगा. संत आपल्या सोप्या साधनाला समोर हा म्हणतात. कोणालाही करता येतं, कुठेही करता येतं, केव्हाही करता येतं. अडचण नाही, स्नानाची अडचण नाही, व्रत वैकल्याची अडचण नाही, वेळेची अडचण नाही. कधीही करा. आणि लक्षात घ्या, त्या करण्याच्या पाठीमागचा हेतू व्यवस्थित धरा. नक्कीच आपण आपल्या घरी गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. आणि घरी जाण्याकरता हा देह आहे. प्रपंच करता या देहाला इथं अधिकार नाहीये. कितीही मोठा असला आणि प्रपंचात उतरला की त्याला रडत रडत जावं लागतं. रडवीत जातो तो बी रडत जातो आणि सगळ्याला रडवीत जातो. अरे रडणं संपायचा देह आहे का वाढवायचा? माणसाच्या देहाच्या जीवन माणूस मेल्या रडाव, लाज वाटायला पाहिजे रडायला. रडण्यासारखं वातावरण का ठुलं तो आज पस्तोर? तुला घरचं वातावरण गरीबी राहू वाटत नव्हतं का रडकं वाटत नव्हतं? नाही अरे महाराज, मी काय सांगायलो, घरचं वातावरण गरीब नसं वाटतं का रडकं नसं वाटतं? खरं सांगा. हा सगळे बघे देश आपल्या घरी गरिबी नसाव. भूत लागले तुला गरिबीच नाही ना करू. तू कशाला बी गरिबी समजायला द्यायचं का? हाडून घ्यावं का तुला आता? नाही का? गरिबी आहे का? नाही ना. कुठे गरिबी नाही का? गरिबी नाही, परमात्माच आहे का गरिबी? परमात्मा जन नोहे काय म्हणतात नाथमारत नंतर कर नाथमारत म्हणतात सहज कर्मे झाली ती ब्रह्मार्पण नाही का. जन नोहे अवघा जनार्दन ऐसे ऐकता निवती साधू एका जनार्दनी मानवी बोलव झाली संध्या. कुमारी